अगदी नव्यानं बाळ जन्म घेतं, स्पेसिफिकली आईबाबांकडनं अशा काय महत्त्वाच्या चुका होतात? डोळ्यामध्ये काजळ लावू नका, गाईचं दूध देऊ नका, म्हणजे कानामध्ये तेल घालू नका. सो ह्या चुका तर करायलाच का नाही नाही. करायचे? आता तो म्हणजे मसाज, पूर्ण पाय असं ओढायचं, नाकाला असा मसाज दिला की नाकाला शेप येतो आणि पूर्ण खोबरेल त्याला बटपटून काढायचं आणि मग एकदम गरम पाण्यात आंघोळ घालायची. असं खूप जास्त विग्रस मसाज केल्यामुळे डिसलोकेशन झाले आहेत, कधी काही फ्रॅक्चर्स झालेले आहेत. असं नाही की मसाज न केल्याने ग्रोथ होणार नाही. ऑइल मसाज करा, इट विल फील गुड. तेल कोणतं? डिबेटेबल क्वेश्चन, बट काय परिणाम होतो बाळाच्या ग्रोथवरती लवकर स्क्रीन इंट्रोड्यूस केलं? तर हा स्क्रीन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन स्पीच डिले. सो त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये जो प्रॉब्लेम येतो हा स्क्रीनमुळे पण येतो. अगेन जर तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचा असेल तर बॅक साईडवरून कॅमेरा आहे, पण बाळाने कुठल्याही स्क्रीनमध्ये, पण बाळांना झोपायचं असेल तर कधीही तुमच्या बरोबर झोपलं नाही पाहिजे. बाळाला एक वेगळं बेड असणं गरजेचं आहे, जे तुमच्या बाजूला असलं पाहिजे. सो दे शुड बी अ क्रेडल नॉर्मली, आणि त्या क्रेडलमध्ये झोपवण्याची सवय असली पाहिजे. सो तर आधीच्या काळी आपण जे साडीचंच बनवायचं, झोळी बनतो, त्याच्यानी बॅकला फर्मनेस मिळत नाही. सो ते रिकमेंडेड नाही आहे. तर आईनी तिखट खाल्लं तर बाळाला अगवण लागते किंवा दुसरं काहीतरी खाल्लं तर बाळाचं पोट बिघडतं, असं डायरेक्ट कोरिलेशन आहे का? डायरेक्ट कोरिलेशन तर डेफिनेटली नाही आहे. गुटगुटीत बाळ म्हणजे बाळाने बाळसं धरलं, जरा वजन वाढलं की म्हणजे आपल्याला गुटगुटीत बाळ छान वाटतात. 2 बाळ आहेत 9 महिन्याचे. एकाचं वजन 10 किलो आहे, पण ते काहीच मुवमेंट करत नाही. तेच एक 9 महिन्याचं बाळ आहे ज्याचं वजन आहे 7 किलो, पण ते रांगतंय, पुल टू स्टँड करते. तुमच्या हिशोबाने कुठलं बाळ हेल्दी आहे? 7 किलोचं. हेल्दीचं डेफिनेशन इज नॉट वेट. ब्रेस्ट फिडिंग हे सगळ्यात बेस्ट आहे, त्याला काही तोडच नाही. का त्याचे ॲडव्हान्टेजेस बाळालाच नाही आहे, आईला पण आहे. बेस्ट वॅक्सिन होते. बाळाला बॉटल द्यायची का नाही? बॉटल फीड इज नॉट रिकमेंडेड, कारण का त्यांनी डेंटल कॅरीज होण्याची शक्यता असते. सो बॉटल्स आर स्ट्रिक्टली नॉट रिकमेंडेड. आता खूप जणांमध्ये ते मिथ असतं की अरे मुलगा आहे ना तो उशिराच बोलायला लागतो, मुली लवकर बोलायला लागतात. हे खरं नाही आहे. अरे अजून रांगायला नाही लागला, अरे अजून मान नाही धरली, अरे अजून चालायला नाही लागला. आमचा तर हा एवढ्यातच चालायला लागला होता, एवढ्यातच उभा राहिला होता. बरोबर. तर सगळ्यांसाठीच्या या टाइमलाईन सिमिलर असतात. सगळ्यात इम्पॉर्टंट ते म्हणजे वॅक्सिनेशन. तर काय काय इंडियामध्ये आपल्याकडे मॅन्डेटरी वॅक्सिनेशन्स आहेत? 3 वॅक्सिनेशन्स असतात: BCG, ओरल पोलिओ आणि हेपॅटायटिस बी. नाउ व्हेन इट कम्स टू कुठलं द्यायला पाहिजे, मला जर विचाराल तुम्ही, हॅलो हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्त शो म्हणजे स्टार्टच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. बापरे, मला सुरुवात कुठून करायची मला कळत नाही. मी काही वेगळं म्हणायला, तुझे सगळे मनातले प्रश्न बाहेर काढतात. फॉर अ मोमेंट तुला परत असं पेशंट फादर म्हणून थांबावं लागेल. पण जेन्युनली आजचा पॉडकास्ट खरंच लिटरली माझ्यासाठी खूप जास्त पर्सनल आहे. आणि म्हणजे अर्थात बऱ्याचदा एपिसोडमध्ये आम्ही आमच्या पर्सनल एक्सपिरियन्सेसमधनं प्रश्न आणत असतो, पण एवढं ताजं कधी काही प्रश्न पडलेत आणि त्याची उत्तरं घेण्यासाठी अनायसे आमच्याकडे हा पॉडकास्ट होतो आहे, एपिसोड होतो आहे. हे खूप रेअरली घडतं, पण खूप आनंद आहे मला, कारण का एक नवपालक म्हणून जे प्रश्न पडत असतात आणि अर्थात सतत सल्ल्यांचा मारा होत असतो. इंस्टाग्रामवरती तुम्हाला तो अल्गोरिदम बदलल्यावरती तुम्हाला फक्त तेच दिसत असतं आणि दोन्ही टोकाची गोष्टी दिसत असतात. हे करायचं नाही. मग आधीच्या एपिसोडमध्ये बोललो तसंच सतत काही ना काहीतरी होत असतं आणि नवपालक म्हणून तुम्ही ऑलरेडी घाबरलेलं असता. तुम्हाला तुमच्या मुलाला मुलीला जे काही जगातलं बेस्ट आहे ते द्यायचं असतं, तरी कुठेतरी भीती असते, अँझायटी असते की आपल्याकडनं काही चूक होणार नाही ना, पण त्याच्यात आपण काही अति करणार नाही ना, ही पण भीती असते. काय गोष्टी अति आहेत, काय गोष्टी टाळल्या पाहिजेत, काय गोष्टी रेड फ्लॅग्स आहेत, काय गोष्टी ग्रीन फ्लॅग्स आहेत. आणि आपण दोघंच नसतो, म्हणजे आई आणि वडील एवढेच नसतात, तर आजी आजोबा असतात, काका काकू असतात, आत्या मामा मावशी सगळे असतात, तुमच्या मित्रमैत्रिणी असतात. ह्या सगळ्यांना, म्हणजे आपण बऱ्याचदा आपल्या एपिसोडमध्ये बोललो आहे की इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड, पण अर्थात मग तेवढेच काउन्सिल पण मोठी होते. मग ह्या सगळ्या गोंधळातनं कसं वाढवायचं? साधारणतः अगदी जन्माला आलेल्या मुलापासून ते 3 वर्षाच्या मुलापर्यंत ह्या वयोगटात होणारे सगळे गोंधळ सांभाळण्याचा, त्यातलं जे काही मिथ्स आहेत ते क्लिअर करण्याचा आज आपला हा प्रयत्न आहे. आणि ह्याचसाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर तेजस हंबीर सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. सर निओनेटल स्पेशालिस्ट आहेत, पिडियाट्रिशियन आहेत, ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर इथं. आणि आपल्याला सर खूप डिटेलमध्ये मला वाटतं अगदी लहान मुलांना समजावून सांगतात तसं ते समजावून सांगणार अशी अपेक्षा करतो. प्रयत्न तर तेच राहतील, बघू आपण कसं होतं.
तर वेलकम सर. म्हणजे जसं शार्दूल म्हणाला, मला अगदी बेसिक तिथपासूनच सुरुवात करायची आहे, की कारण आता इतकी माहिती आजूबाजूला उपलब्ध आहे आणि लहान बाळांच्या बाबतीत जवळपास सगळ्यांना असं वाटतं की आम्हाला तुझ्यापेक्षा जास्त कळतं. Absolutely. पालकांच्या बाबतीत आणि स्पेसिफिकली आईच्या बाबतीत येणारा तर आम्ही एवढी मुलं raise केलेली आहेत. आम्ही एवढी बाळंतपणं पाहिली, हा जो एक टिपिकल. आणि स्पेसिफिकली आई बाबा आणि सासू सासरे यांच्या दोघांकडनं खूप सूचना, आणि मग काहीतरी आपल्याकडे व्हॉट्सॲप आहे, मग तिथनं काहीतरी गोष्टी येतात, मग नाही तू ना हे कर, आमच्या शेजारच्या मुलाला हे केलं होतं, हे बरं झालं होतं, हे असे सतत वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आपण बघत असतो. आणि इन्फॉर्मेशनचा ॲक्सेस पण खूप जास्त आहे. तर यातनं नवीन आईबाबा थोडे गोंधळलेले असू शकतात. तर त्यातनं या सगळ्यातनं तो नॉईज बाजूला सारून काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवायचं कसं, इथपासून बेसिकपासून जर सुरुवात करता आली. हा म्हणजे तसा बघितलं गेलं तर हा इतका महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲज यू राईटली सेड, इन्फॉर्मेशन आज अवेलेबल आहे. त्या इन्फॉर्मेशनमधून आपण किती फिल्टर करून त्यातून काय महत्त्वाचं आहे हे घेणं समजलं पाहिजे. आज जर तुम्ही सर्च कराल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी 10 ॲडवायसेस मिळतील. गुगल प्लॅटफॉर्म तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त जेवढे नातेवाईक तेवढे त्यांचे ॲडवायसेस, तेवढे त्यांचे वेगळी मतं. आणि ॲज पेरेंट्स आपण नेहमी म्हणजे नवीन पालक जे असतात ते नेहमी कन्फ्यूज्ड असतात. मी आईवडिलांचं ऐकू, सासू सासऱ्यांचं ऐकू, का मी एक सायंटिफिक जे मला वाटते ते ऐकू. ते खूप म्हणजे कॉमन प्रॉब्लेम्स आहे. आणि लॉट ऑफ पेरेंट्स कम टू मी विथ सिमिलर थिंग. अशा सिच्युएशनमध्ये माझं एक जनरल जे मी सगळ्या पेरेंट्सला सांगतो की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही तुमचं एक सर्कल बनवून घ्या. एक 2 ते 3 लोकांना, ट्रस्टेड लोकांवर तुम्ही त्यांच्याशी बिलीव्ह करा. देर आर 3 S विच यू शुड बी फॉलोईंग. द फर्स्ट S विच वी कॉल इट इज सेफ. whenever someone is advising you anything, first question you should ask, is it safe? आता लोक सांगायला तर काय म्हणतात की कानामध्ये तेल घाला, ओके, किंवा मग बेंबीच्या इकडे कावडंग लावा, हे पण आहे, म्हणजे शेण लावण्याची आधी प्रथा होती. सो ते डू यू प्रॅक्टिकली थिंक इट इज सेफ? तर तो पहिला एस विचारला पाहिजे. दुसरा S म्हणजे इज इट सायंटिफिक? नावडेज पेरेंट्स आर एज्युकेटेड, वी ऑल आर लाईक अंडरस्टँड बेसिक सायन्स व्हॉट इज देअर. सो हे सायंटिफिक आहे की नाही, हे एव्हिडन्स बेस्ड आहे की नाही हे विचारा. आणि थर्ड महत्त्वाची गोष्ट, सुटेबल. सो these 3 S you should always ask yourself, whether it is safe for my baby, whether it is scientific or not, and it is suitable to my baby or not. Because आम्ही असं केलेलं, पण आमचं 2.5 किलोचं बाळ होतं, तुमचं तर 1.5 किलोचंच बाळ आहे, म्हणजे प्रीटममध्ये जर मी बोलायची गोष्ट झाली तर, किंवा त्यांचे कंडिशन्स वेगळे होते. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दिस. आणि वेन यू से कट द नॉईज कट करण्याचं पोलाईट वे शिकणं खूप महत्त्वाचं आहे. पीपल विल टेल यू दॅट ओके, नाही हे करायला पाहिजे. यू कॅन ऑलवेज पोलाइटली से ओके ठीक आहे, मी आमच्या डॉक्टरांशी कन्फर्म करून सांगते, किंवा मी आमच्या डॉक्टरांशी विचारून हे फॉलो करायचं की नाही हे विचारते. सो रादर दॅन ब्लंटली कटिंग देम ऑफ अँड सेईंग दॅट ओके हे नाही करायचं, बिकॉज ॲट द एंड ऑफ द डे दे आर ऑल्सो द पीपल हू आर गोइंग टू बी देअर विथ यू. सो यू डोंट वॉन्ट, हां, म्हणजे they are always, they come with the intention to help you. You don't want to cut them off. कोणाला बाळाचं नुकसान व्हावं ही तर अपेक्षा नाहीच आहे. एक्झॅक्टली. पण आपल्याकडे कसं असतं की एव्हरीवन थिंक्स दॅट आय एम एन एक्सपर्ट, आणि ॲडवाईस ही फ्रीली मिळतेच. म्हणजे त्यांना ते सोपं असतं की चालू करायला सांगायला की हे आहे. करेक्ट. सो आय थिंक दिस इज वॉट यू शुड बी लुकिंग इन टू वेन यू ॲक्च्युली आर कन्सिडरिंग इन्फॉर्मेशन अँड हाऊ टू कट द नॉईज. ओके, मला यात फक्त एक गोष्ट विचारायची आहे की आता, कारण आजच्या स्पेसिफिक एपिसोडमध्ये आज आपण काय साधारण अगदी जन्माला आलेल्या त्या साधारण 3-3.5 वर्षापर्यंतच्या बाळांबद्दल प्रामुख्यानं बोलणार आहोत. तर ज्यावेळेस अगदी नव्यानं बाळ जन्म घेतं त्यावेळेस पालकांकडनं किंवा घरच्यांकडनं, स्पेसिफिकली आईबाबांकडनं अशा काय महत्त्वाच्या चुका होतात ज्या त्या वेळेला टाळता येऊ शकतात? इमिजिएटली आफ्टर बर्थ ऑब्व्हियसली काही गोष्टी आहेत. म्हणजे जसं आता आम्ही भरपूरदा पेशंट्सला डिस्चार्ज करताना काही ॲडवाइसेस सांगतो की हे करू नका. म्हणजे कानामध्ये तेल घालू नका, नाकामध्ये तेल घालू नका, बेंबी जिथपर्यंत पूर्णपणे ड्राय होऊन पडत नाही तिथपर्यंत आंघोळ घालू नका, डोंट बी इन अ रश टू डू दॅट. ओके, ह्या गोष्टी आपल्याकडे कॉमनली फॉलो केल्या जातात. कानामध्ये तेल घालणं तर एकदमच कॉमन आहे. गाईचं दूध देऊ नका, म्हशीचं दूध देऊ नका. कधी कधी ते जन्मगुटी उगाळून द्यायचं असतं, सुवर्णप्राशन, हां, या सगळ्या गोष्टी इज अ बिग नो फ्रॉम माय एंड. ॲज अ न्यूनेटॉलॉजिस्ट, दिस इज वन थिंग विच आय टेल
ऑल पेरेंट्स लाईक एव्हरी पेरेंट वेन आय एंटर द रूम ॲट द टाईम ऑफ डिस्चार्ज हे एक गोष्टी तर एक कम्प्लीट नो आहे. डोळ्यामध्ये काजळ लावू नका. सो ह्या चुका तर करायलाच का नाही नाही. करायच्या? आता देर इज सायंटिफिक रिझनिंग बिहाइंड इट. आता आजचे जे काजळ अवेलेबल आहे म्हणजे जे कमर्शियली काजळ अवेलेबल आहे इट बेसिकली ओके आय विल आज द अदर वे राऊंड का करावं. इट इज म्हणजे हे भरपूरदा होतं की ज्यावेळेस नातेवाईक येतात रूममध्ये येतात आणि म्हणे काजळ लावायचं आहे तर मीच त्यांना विचारतो ओके का लावायचं आहे. डू यू हॅव एनी रिझनिंग. डोळे मोठे होतात. ओके वॉट डू यू हॅव एन आन्सर टू किड्स हू आर बॉर्न इन लाईक चायना ऑर एनी ऑफ द जॅपनीज ऑर दोज कंट्री त्यांचे डोळे काजळ डोळे मोठे झाले असते. हां काजळ लावून मोठे झाले असते. किंवा मग बाकीच्या देशांमधले जे हे आहे टपोऱ्या डोळ्यांचे आहेत कॉकेशियन्स आहेत हां, त्यांचे नाही त्यांचे नाही. लावतात काजळ. सो इज इट रिअली ट्रू की डोळे मोठे होतात. नाही. सेकंड नजर लागत नाही. कॉमनली टोल्ड थिंग. डू यू ॲक्च्युली बिलीव्ह की नजर लागणार नाही की त्याच्यामुळे. सो आय एम लाईक देर इज नो सायंटिफिक रिझनिंग फॉर दॅट बट ॲट द कॉन्ट्ररी देर आर लॉट ऑफ हार्म्स विच आर देर लाईक ऑल द कमर्शियली प्रिपेअर्ड काजळ त्याच्यामध्ये लेड असतं. सो लेड इज व्हेरी टॉक्सिक टू यू. सो इट कॅन कॉज एनिमिया. इट कॅन कॉज डेव्हलपमेंटल डिलेज ऑल्सो. नॉट ओनली दिस बट आपल्या बॉडीमधला सगळ्यात सेन्सिटिव्ह पार्ट कुठला आहे. डोळे. डोळे. थोडीशी जरी धूळ गेली तरी तुमचं चुरचुरतं. तुम्ही यू गेट सो रेस्टलेस राईट. यू अंटिल अनलेस इट इज कम्प्लिटली गॉम यू कांट डू एनिथिंग. अशा सिच्युएशनमध्ये वाय डू यू वॉन्ट टू इंट्रोड्यूस अ फॉरेन सबस्टन्स विच यू आर नॉट अवेअर वेअर इट इज कमिंग फ्रॉम. माहित नाही आपल्याला. इरिटेशन होण्याचे चान्सेस जास्त आहे. कंजंक्टिव्हायटिस म्हणजे डोळ्याचे इन्फेक्शन्स होण्याचे चान्सेस जास्त आहे. तुम्हाला काजळच लावायचं ठीक आहे थोडंसं मागे लावा. मी तर म्हणजे मी सांगतो हे आहे कधी कधी काय होतं यू कांट डिनाय एव्हरीथिंग. यू हॅव टू फाइंड अ बॅलन्स बिटवीन सायंटिफिकली एन्श्युअरिंग की दे डोंट डू एनी हार्म टू द बेबी ॲट द सेम टाईम त्यांचे सेंटिमेंट्सला रिस्पेक्ट करणं. बरोबर. सो अशा सिच्युएशनमध्ये काय आहे तुम्ही एक कानामागे लावा. दरवेळेस दुसऱ्या ठिकाणी लावा. सो तिकडे काही ॲलर्जिक रिॲक्शन होणार नाही. सो हे बेसिक गोष्टी आहेत. त्याच्यावरती हा डिबेट होतो की काजळ आम्ही घरी बनवतोय आता. हो पण तरी पण कुठला सोर्स आहे कसं बनताय तुम्ही काय हाऊ डू यू प्रिपेअर इट दॅट इज कापूर हे करून वगैरे. इन टुडेज वर्ल्ड कॅन यू गॅरंटी अँड राईट ऑन अ पीस ऑफ पेपर की ही गोष्ट ऑर्गॅनिक आहे. नाही दॅट्स वॉट इट कम्स टू लाईक आय जस्ट आस्क देम द सेम थिंग. आणि वेन यू आर डीलिंग विथ सच अन इम्पॉर्टंट थिंग लाईक आईज आर मोर इम्पॉर्टंट देन एनिथिंग एल्स. सो वाय डू यू वॉन्ट टू डू दॅट. सो दॅट्स अ कॉमन क्वेश्चन. सो आणि याला सायंटिफिक कुठेही जगामध्ये कुठेही एव्हिडन्स नाही आहे की काजळ लावल्याने डोळे मोठे होतात किंवा काजळ लावल्याने आयसाईट बेटर होते किंवा काजळ लावल्याने नजर लागत नाही. सो बेटर नॉट टू डू इट. सो 0 to 6 आणि या 0 to 3 मध्ये आपल्या काय फेजेस असतात आणि त्या काय फेजेसमध्ये काय काय डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स असले पाहिजेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सो नॉर्मली जर आपण डेव्हलपमेंटल माइलस्टोन्सबद्दल बोललो तर दे आर ग्रॉसली डिवायडेड इंटू 4 ॲस्पेक्ट्स. अच्छा. सो फर्स्ट इज ग्रॉस डेव्हलपमेंट म्हणजे ग्रॉस मोटर. सो मोटरमध्ये ग्रॉस मोटर असतं आणि फाईन मोटर असतं. अच्छा. म्हणजे मी हाताने पेन उचलणं आणि मी फाईन मोटर्सनी माझे स्किल्स करणं. सो स्क्रिबल करणं किंवा हाताचे छोटे छोटे मुवमेंट्स करणं ह्याला फाईन मोटर स्किल्स म्हणतात. म्हणजे मी बटन लावणं दिस इज अ फाईन मोटर स्किल. ओके. ग्लास उचलणं इज अ ग्रॉस मोटर. सो 4 डोमेन्स असतात. ग्रॉस मोटर, फाईन मोटर, लँग्वेज अँड सोशल माइलस्टोन्स. सो दीज आर लाईक 4 थिंग्स अँड त्याप्रमाणे त्यांचे डेव्हलपमेंटल स्टेज. सो नॉर्मली एक 2-2.5 महिन्याच्या आसपास बाळं स्माईल करायला लागतात. सोशल स्माईल असते म्हणजे आईला बघून हसणं किंवा मग तुम्ही बघाल तर इनिशियली म्हणजे ॲज यू आर अ न्यू पॅरेंट यू वुड हॅव रिअलाइज आत्ता अजून आय कॉन्टॅक्ट नसणार. हो नाही. यू विल सी की द चाइल्ड वुड बी लुकिंग हिअर अँड देअर बट अराउंड 2-2.5 months एक फिक्सिंग ऑन यू देन फॉलोईंग यू हे सुरू होतं. अराउंड दॅट एज ओनली कुईंग वगैरे हे सगळं चालू होतं. मग जसं जसं वय वाढतं आपले जे ग्रॉस मोटर असतात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पण हे हेड टू टो जातात. म्हणजे सिफॅलिक टू कॉडल जातात. मान पकडणं, रोल ओव्हर होणं, सिटिंग. सो रोल ओव्हर अराउंड 4 months वगैरे व्हायला पाहिजे. सिटिंग विथ सपोर्ट हा अराउंड 6 months पासून चालू व्हायला पाहिजे. देन स्टँडिंग विथ क्रॉलिंग बेसिकली सिटिंग झाल्यानंतर रांगणं. रांगण्यामध्ये पण 2 प्रकार असतात.
एक असतो तो कमांडो क्रॉल म्हणतात, जे म्हणजे पोटाच्या ह्याच्यावर ते घासून रांगतात. आणि मग वेन दे गो ऑन द फोर्स, म्हणजे चारी ह्याच्यावर गेल्यावर 2 हात आणि 2 पायावर ते प्रॉपर रांगतात. ते एक अराउंड 8 मंथ्स 9 मंथ्सला येतं. अराउंड 10 to 12 मंथ्स दे स्टार्ट स्टँडिंग विथ सपोर्ट, पुल टू स्टँड करतात. ह्या एजमध्ये हे माइलस्टोन्स दिस आर लाईक टेंटेटिव्ह प्ले. देन बिटवीन 12 मंथ्स to 15 मंथ्स, मी फक्त ग्रॉस मोटर बोलतोय सो दॅट इट डझंट कन्फ्यूज द ऑडियन्स ऑल्सो अँड लाईक एव्हरीवन, की मग 12 ते 15 मध्ये ते इंडिपेंडेंटली उभे राहायला लागतात, मग चालायला लागतात. आणि मग फ्रॉम 15 ते 2 वर्षापर्यंत, म्हणजे 15 महिन्यापासून 2 वर्षापर्यंत स्टेअर्स क्लाइंब करणं, पहिले 1 foot ॲट अ टाईम, नंतर इंडिपेंडेंटली दे कॅन डू इट. म्हणजे नाहीतर कसं नॉर्मली तुम्ही लहान मुलांना बघाल ते कसे चढतात, की एक पाय ठेवतात, मग परत तो पायच त्या पायऱ्यावर आणतं. सो जसं जसं एज वाढत जातं, फ्रॉम 2 years दे कॅन डू इट इंडिपेंडेंटली. सो दिस इज ग्रॉस मोटर. अँड बाय 3 years दे कॅन स्टार्ट किकिंग द बॉल. सो दिस इज वॉट यू शुड बी एक्सपेक्टिंग. सो त्याचा टाईम फ्रेम तर आपल्याला कळाला. सिमिलरली फाईन मोटरमध्ये पण काही गोष्टी असतात. फाईन मोटरमध्ये म्हणजे गोष्ट पकडणं, म्हणजे क्रूड ग्रास्प म्हणतात त्याला, गोष्ट ट्रान्सफर करणं. सो पाल्मर ग्रास्प हा 6 महिन्याच्या आसपास येतो. ओके. मग पिन्सर ग्रास्प म्हणतात. पिन्सर म्हणजे कुठलेही तुम्ही बघाल की एक 9 महिन्याचं बाळ असं असतं कळती बसलेलं आणि छोट्या छोट्या गोष्टी अशा पकडून कुरमुरे पकडतील किंवा घरातला कचरा बरोबर उचलून काढतील. सो तो जो ग्रास्प असतो त्याला पिन्सर ग्रास्प म्हणतात. देन दे विल गो टू मोर फायनर ॲक्टिव्हिटीज. दे कॅन स्क्रिबल. सो 15 to 18 मंथ्समध्ये दे कॅन होल्ड अन ऑब्जेक्ट अँड ड्रॉ थिंग्स. कलरिंग खूप लेटर ऑन नाही, ते बिकॉज दे फर्स्ट जस्ट स्क्रिबल समथिंग, देन दे कॅन ड्रॉ अन हॉरिझॉन्टल लाईन, देन दे कॅन ड्रॉ वर्टिकल लाईन. सो 2 वर्षापर्यंत हॉरिझॉन्टल लाईन, वर्टिकल लाईन ह्या गोष्टी त्यांना कळायला लागतात. सिमिलरली लँग्वेज इज अ कम्प्लिटली डिफरंट डोमेन. आणि लँग्वेज हा म्हणजे बघितलं गेला तर सगळ्यात मोठा ॲस्पेक्ट आहे. मी भरपूर पेरेंट्सला सांगतो की जर कुठलं बाळ चालत नसेल किंवा रांगत नसेल किंवा उभं राहत नसेल, इट इज व्हेरी इझी टू आयडेंटिफाय. अरे अजून बाळ रांगत नाही आहे, अजून बाळ चालत नाही आहे. बट तेच लँग्वेजमध्ये ट्रिकी होऊ शकतं. लँग्वेजमध्ये त्या माइलस्टोन्स डेव्हलप होतात की नाही हे मिस होण्याची शक्यता भरपूर असते. सो नॉर्मली 6 महिन्याला बाळं म्हणजे मोनोसिलेबल म्हणतो आपण की सिंगल सिलेबल करतात. 9 महिन्याच्या आसपास ते बायसिलेबल करतात, बाब्बा, तत्ता असं करत, म्हणजे हे गोष्टी वाढत जातात. मग 12 मंथच्या आसपास दे कॅन हॅव लाईक फ्यू जार्गन्स विच आर लाईक त्यांचे जार्गन्स. म्हणजे पाण्याला काहीतरी वेगळंच म्हणतील, पण तो एक शब्द असेल तो त्यांचाच असेल. मग अराउंड 15 to 18 मंथ्स जो पिरियड असतो, मग तो सेन्सिबल वर्ड फॉर्म होतो त्या गोष्टीला. आणि 18 मंथ्स नंतर दे कॅन यूज 2 words, मला दे, मला पाहिजे, घे, म्हणजे 2 शब्द जोडण्याचे हे. आणि फ्रॉम 2 years दे कॅन स्पीक मोर फ्लुएंटली. बेस्ड ऑन ऑल दिस थिंग्स द रेड फ्लॅग साईन्स ऑल्सो डिटरमाइन. म्हणजे त्याच्यावरच आपल्याला कळतं की वॉट यू शुड बी लुकिंग ॲट अँड वॉट यू शुड एन्श्युअर की यू आर नॉट मिसिंग ऑन टू. सो हे झालं. आणि मग नंतर सोशलमध्ये परत तेच आलं की स्ट्रेंजर अँझायटी असते, की 6-7 महिन्यानंतर बाळांना युजली स्ट्रेंजर अँझायटी व्हायला लागते. मदर्सला खूप लवकर क्लिंगी व्हायला लागतात. मग जसं जसं 1 वर्षाचे होते ते थोडेफार बाकीच्यांशी मिक्स व्हायला लागतात. अराउंड 18 मंथ्स असो दे स्टार्ट डुईंग सम प्रिटंड प्ले, पीकबू आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि मग त्यांचे त्याप्रमाणे गेम्स पुढे डेव्हलप होतात. सो दीज आर 4 डोमेन्स वेअर वी ॲक्च्युअली लुक इन टू अ चाइल्ड्स डेव्हलपमेंट. राईट. ओके. आणि या सगळ्या ज्या डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स आहेत हे किती रिजिड असतात. म्हणजे कारण हे बऱ्याचदा कम्पॅरिझन्स होतात ना, की अरे अजून रांगायला नाही लागला, अरे अजून मान नाही धरली, अरे अजून चालायला नाही लागला, आमचा तर हा एवढ्यातच चालायला लागला होता, एवढ्यातच उभा राहिला होता. आणि मग ते स्पेसिफिकली आईबाबांवरती खूप मोठं प्रेशर आहे की अरे बापरे आता आपलं बाळ नॉर्मल नाही का, अजून चालायला नाही लागला. तर किती पॅनिक व्हायचं, किती गोष्टी ह्या करायच्या. तर सगळ्यांसाठीच्या या टाईमलाईन सिमिलर असतात की त्या थोड्या पुढे मागे होऊ शकतात. आणि यातल्या रेड फ्लॅग्स काय आहेत. म्हणजे हे झालं की आत्ता मला काहीतरी मदत घ्यायची आहे किंवा आत्ता डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे, या गोष्टी काय आहेत या एज ग्रुपमध्ये. सो वेन यू से रेड फ्लॅग्समध्ये लेट्स से एक 5 महिन्यापर्यंत बाळाने अजून मान पकडलेली नाही आहे. सो आपण जसं म्हणतो की 3 महिन्यापर्यंत बाळाने मान पकडायला पाहिजे. सो हे 5-6 महिन्यापर्यंत बाळाने मान पकडलेली नाही. आणि ॲज पेरेंट्स वेन यू पिकअप द चाइल्ड यू विल फील द चाइल्ड इज फ्लॉपी. सो दॅट इज अ रेड फ्लॅग साईन डेफिनेटली. ओके. एखादं बाळ 1 वर्षापर्यंत बिना सपोर्टचं जर बसत नसेल तर ते नक्कीच म्हणजे रेड फ्लॅग आहे. आपल्याला त्याच्याबद्दल काळजी आहे. आणि
18 महिन्यापर्यंत जर बाळ इंडिपेंडेंटली म्हणजे बिना सपोर्टचं जर उभं राहत नसेल तर ते पण एक रेड फ्लॅग्स आहे. हे ग्रॉस मोटरमधले झाले. ओके. सिमिलरली असे सोशल लँग्वेजमधले पण ते कन्सर्न्स आहेत. सर लँग्वेजबद्दल जरा बोलूया का स्पेसिफिकली, कारण का जसं तुम्ही म्हणालात मगाशी की लँग्वेजमधले माइलस्टोन्स कळायला थोडे अवघड असू शकतात, ते मिस होऊ शकतात. हे तरी व्हिज्युअली आपल्याला लक्षात येतात साधारण सगळ्यांच्या. लँग्वेजमधले रेड फ्लॅग्स काय असू शकतात? सो एनी चाइल्ड की कुठलंही बाळ जर लेट्स से अराउंड 12 महिन्याच्या आसपास तुम्हाला सिम्पल मोनोसिलेबल पण करत नाही आहे और म्हणजे एक साधा हे काढत नाही मा ता हे करत नाही आहे तुम्हाला. आणि आपण लँग्वेज ज्यावेळेस म्हणतो लँग्वेज इज नॉट ओनली इट इज युअर गेस्चर्स, हाऊ यू कॉम्प्रिहेंड, ते कसे रिस्पॉन्ड करतात ते ह्या गोष्टी पण आहेत. सो त्यावेळेपर्यंत जर त्यांनी सिम्पल वोकलायझेशन जे म्हणतात की जर नाही झालं तर ते रेड फ्लॅग आहे. 18 महिन्यापर्यंत त्यांनी बायसिलॅबल किंवा ॲटलिस्ट एक जार्गन ऑफ 10 to 12 वर्ड्स त्यांचं नाही जर झालं आहे तर हे रेड फ्लॅग साईन आहे. 3 वर्ष 10 शब्द जरी त्यांचे तयार झाले पाहिजेत किमान त्यांचे शब्द आणि जार्गन म्हणजे की त्यांनी त्यांचं काहीतरी एक त्या वस्तूला एक पेट नेमसारखं ठेवलं आहे ते जरी त्यांनी काहीतरी सो वोकलायझेशन होत असेल तरी पण आहे. आता खूप जणांमध्ये ते मिथ असतं की अरे मुलगा आहे ना तो उशिराच बोलायला लागतो, मुलगी आहे ना ते मुली लवकर बोलायला लागतात. नाही, ॲग्री टू सम एक्सटेंट बट हे खरं नाही आहे. म्हणजे यू हॅव टू स्टील वर्क ऑन इट. म्हणजे असं नाही की त्याला खूप निग्लेक्ट केलं पाहिजे. सो हे गोष्टी आहेत. अप्रॉक्सिमेटली लँग्वेजमध्ये ह्या गोष्टी आम्ही नॉर्मली बघतो. त्यांचं तुमच्याशी आय कॉन्टॅक्ट कितपत आहे हे जाणून घेणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस पेशंट ज्यावेळेस येतात त्यावेळेस मी भरपूरदा सांगतो की तुम्ही ज्यावेळेस त्यांच्याशी मुलांशी बोलताय असं करू नका की म्हणजे आजकाल काय IT कामामुळे सिस्टमवर असते आणि मग बाळ तिकडे काहीतरी खेळत असतं आणि तुम्ही काहीतरी बोलत राहता. दॅट इज नॉट टॉकिंग, दॅट इज नॉट कम्युनिकेशन, दॅट इज वन वे कम्युनिकेशन विदाऊट एनी आय कॉन्टॅक्ट. सो अशा सिच्युएशनमध्ये काय की तुम्ही बाळाला कुठलाही हे देताना एक इन्स्ट्रक्शन द्या, त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलून त्याला इन्स्ट्रक्शन द्या, त्याला ते कॉम्प्रिहेंड झाले की नाही, ते फॉलो करतो आहे की नाही हे बघा आणि मग ते केल्यानंतर त्याला परत ॲप्रिशिएट करा. ओके. ते एक लूप जी कंप्लीट होते दॅट इज करेक्ट वे ऑफ डीलिंग विथ दिस. सर मला ॲक्च्युली हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मला ॲक्च्युली हे ना लहान मुलासोबत जे बोलत असतात ना असं गोड आवाजात किंवा बोबड्यात काय झालं तुला वगैरे, मला ते कायम नॉनसेन्सिकल वाटायचं. पण आता तुम्ही म्हणता त्याच्यावर मला जाणवतं की ते खूप महत्त्वाचं कम्युनिकेशन आहे. हां, म्हणजे त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे पण अगेन असं गोडात म्हणजे हे बोबडंच बोललं पाहिजे असं काही नाही. ते बोलण्याची गरज नाही आहे बट त्यांच्याशी बोलत राहणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीपासून त्यांच्याशी एक आय कॉन्टॅक्ट डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्यांनी त्यांच्या ज्या लँग्वेज माइलस्टोन्समध्ये मी जसं म्हटलं की नॉर्मली काय होतं 3 महिन्याला कुईंग येतं, अराऊंड 5 महिन्यापर्यंत 4-5 महिन्यापर्यंत ते बॅबल करायला लागतात, करायला लागतात. सो त्यावेळेस तुम्ही त्यांना कसं रिस्पॉन्ड करताय हे खूप महत्त्वाचं आहे. त्यावेळेसच त्यांच्याशी तुम्ही इंटरॅक्टिव्ह हे करताय कारण तुम्ही त्यांच्या हुंकाऱ्यांना तुम्ही रिस्पॉन्स देताय, हे खूप गरजेचं आहे. ओके. आणि बोबडेपणाबद्दल पण, कारण त्यातल्या त्यात ज्यावेळेस बोलायला लागतात त्यावेळेस लहान बाळं बोबडीच बोलतात. केव्हा ते क्लिअर शब्द यायला पाहिजेत? अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणजे भरपूरदा लँग्वेज डिलेमध्ये किंवा स्पीच डिलेमध्ये लोकांना वाटतं अरे अजून तो ल ह्या गोष्टी नीट बोलत नाही आहे. सो हे प्रत्येक जे म्हणजे बाळ आय वुड से आवाज आहेत ते किंवा आय एम नॉट गेटिंग अ एक्झॅक्ट वर्ड साऊंड्स म्हणता येईल, त्याचा एक टाईम फ्रेम असतो. सो 2 वर्ष ते 7 वर्ष, 2 वर्ष ते 5 वर्ष, ते म्हणजे त्या एक एज रेंज असते की ह्या एज रेंजमध्ये हे साऊंड त्यांना डिफिकल्टच जाणार आहे. आणि ह्या अप्पर लिमिट त्यांनी जर क्रॉस केली आणि तरी पण तो साऊंड जर त्यांचा तसाच असेल, रला ल म्हणत असतील, दॅट इज द टाईम वेन यू शुड गो अँड सी अ स्पीच थेरपिस्ट. सो खूप लवकर पण काही गोष्टी एक्सपेक्ट करणं चुकीचं आहे. ते ग्राफ फॉलो करणं खूप गरजेचं आहे. तो चार्ट असतो, जसं कुठल्याही प्रत्येक गोष्टीचे ग्रोथ चार्ट्स असतात तसे हे स्पीचचे काही वॉवेल्स किंवा काही साऊंडचे चार्ट्स आहेत ते फॉलो व्हायला पाहिजे. ओके. सर आता त्याच्यानंतर म्हणजे मगाशी आपण रेड फ्लॅग्स आणि मिथ्सबद्दल बोलत होतो. एक गोष्ट सगळ्या पालकांमध्ये आणि आत्ता पालकांच्या पालकांमध्ये तो डिबेट असतो तो म्हणजे मसाज.
जन्म झाल्यावर हां, जन्म झाला ती बाळाला मसाज कोणी द्यायचा, किती द्यायचा? म्हणजे आत्ता जर तुम्ही Instagramवरती व्हिडिओज बघितले तर ते असा मसाज देत असतात बाळाला त्या काही काही आज्या, की म्हणजे अशा पूर्ण अंगठा त्याला म्हणजे ताकद लावून पूर्ण पाय असं ओढायचे, पाय ओढले की पाय सरळ होतात म्हणे. नाकाला असा मसाज दिला की नाकाला शेप येतो. नाही तुला मी मसाज केला नव्हता म्हणून तुझं नाक ठेंगणं राहिलं. मग तर असं करायचं त्यांनी नाक होतं. डोळ्यावरनं डोळे असे ओढले की छान होतात आणि पूर्ण खोबरेल तेलात त्याला बटबटून काढायचं आणि मग एकदम गरम पाण्यात अंघोळ घालायची. ह्या गोष्टी अगेन मला त्या थोड्याशा वियर्ड वाटतात. ह्या गोष्टी सायंटिफिकली बरोबर आहेत का? काय लिमिट आहे करण्याला? डेफिनेटली सायंटिफिक एव्हिडन्स काही नाही आहे ह्या गोष्टींना. मसाज आपण जर बघितलेलं तर तुम्हाला मला कोणालाही हलका मसाज केला तर आपल्याला सगळ्यांना बेटर वाटेल, कारण का मसल रिलॅक्सेशन होतं. पण त्याचा अर्थ हे नाही की तुम्ही विग्रस मसाज कराल. इनफॅक्ट आता बघाल तर असं खूप जास्त विग्रस मसाज केल्यामुळे कधी डिसलोकेशन झाले आहेत, कधी काही फ्रॅक्चर्स झालेले आहेत, अशी पण बाळं आलेली आहेत. मसाज मी ज्यावेळेस पेरेंट्सकडे जातो किंवा त्यांच्या रूममध्ये जातो किंवा ते आमच्याकडे येतात, मी त्यांना पहिलेच हेच विचारतो, कुठे आखाड्यामध्ये टाकायचं आहे का? कुठे काय बिल्डर बनवायचं आहे का तुम्हाला? गरज काय? हलक्या हाताने मसाज करा, ऑइल मसाज करा, इट विल फील गुड. सेम थिंग परदेशामध्ये करतात का मसाज? त्यांची मुलं वाढतात का? त्यांची मुलं पण वाढतातच आहे ना, का त्यांच्यामध्ये ग्रोथ होत नाही? सो असं नाही की मसाज केल्याने न केल्याने ग्रोथ होणार नाही. बट ॲट द सेम टाईम जर तुम्ही मसाज केला तर कुठल्याही व्यक्तीला एक रिलॅक्सेशन बेटर राहील, त्याचं फटीक थोडं कमी होईल, प्रॉब्ली झोप बरी राहील. सो हलक्या हाताने मसाज करायला काही हरकत नाही. पण विग्रस मसाज ते म्हणजे म्हणायला नको, पण ब्रेस्टबर्डचं प्रेसिंग जे असतं ते करणं ते खूप चुकीचा प्रकार आहे. टाळू दाबून दाबून भरणं हे एकदम म्हणजे टाळू कम्प्लीट भरण्यासाठी तेल ओतायचं वाटी वाटी तेल वाटीभर तेल लावतायचं आणि तो ॲक्च्युली सॉफ्ट स्पोट असतो. मी तर म्हणजे जो आपला जो टाळू म्हणतात तो अँटीरियर फंटनल आम्ही म्हणतो. दॅट इज अन ओपनिंग टू हेल्प द स्कल ग्रो. कारण आपले जसे हात असे सरळ ग्रो होतात, ब्रेन असं ग्रो होतं राईट. ब्रेनला जर तुम्ही बघाल तर स्कल बोनमध्ये इट इज मेड अप ऑफ मल्टिपल बोन्स आणि त्याच्यामध्ये सुचर्स असतात. आणि त्याच्यामधली जी जागा असते त्याला अँटीरियर फंटनल म्हणतात किंवा मराठीमध्ये आपण टाळू म्हणतो. जसं जसं बाळाचं ब्रेन ग्रो होतं, इट स्टार्ट्स ग्रोईंग अँड इट स्टार्ट्स फ्युजिंग. पण ते नाही टाळू नाही भरलं तर म्हणजे तुम्ही तेल नाही लावलं तर ते बंद नाही होणार राहील वगैरे, ते सगळं चुकीचं आहे. आणि तुम्ही तर डायरेक्ट प्रेशर लावताय. सो ते पण एक कम्प्लिटली अ बिग नो आहे. सो ते करायला नाही पाहिजे. देयर इज नो सायंटिफिक. तेल कोणतं? डिबेटेबल क्वेश्चन. बट मी सिम्पल तेल कुठलंही वापरा ज्याच्यानी बाळाला म्हणजे खोबरेल तेल किंवा तुम्ही व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल या गोष्टी वापरल्या तर काही हरकत नाही आहे. पण तिळाचं तेल किंवा काहीतरी फॅन्सी तुम्ही कुठेतरी इंस्टाग्रामवर बघताय, काहीतरी नवीन काहीतरी प्रोडक्ट आणताय आणि तेल वापरणं चुकीचं आहे. प्रत्येक बाळ वेगळं आहे, प्रत्येक बाळाची स्किन वेगळी आहे. प्रोडक्ट कुठलं बाळाला सूट होईल हे आपण सांगू नाही शकत. पण जेवढं तुम्ही कॉम्प्लेक्सिटी अवॉइड कराल, जेवढं तुम्ही सिम्पल गोष्ट ठेवा, तेवढं बाळाला ॲलर्जिक रिॲक्शन होण्याचे चान्सेस कमी आहेत. मी रिकमेंड करताना सिम्पल खोबरेल तेल सांगतो आणि नाहीतर मग ऑलिव्ह ऑइल जे सांगतो, व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल और व्हर्जिन कोकोनट ऑइल ह्या गोष्टी सांगतो. आणि आंघोळीला पाणी, कारण ते गरम किती असलं पाहिजे ह्याच्यावरती. ते एकदम ल्यूकवॉर्म पाहिजे, कोमटच असलं पाहिजे. कोमट पाहिजे, पण असं नाही की त्याच्याने चटके बसणार आहेत. इनफॅक्ट थंड पाण्याने द्यायचं नसतं, कारण का आम्ही पिडॅट्रिशियन किंवा न्यूनेटॉलॉजिस्ट आमचा सगळ्यात महत्त्वाचा कन्सर्न काय असतो की जर आपण थंड पाण्याने हे केलं तर हायपोथर्मिया होण्याची चान्सेस. हायपोथर्मिया म्हणजे टेम्परेचर ड्रॉप होतं. द मोमेंट टेम्परेचर ड्रॉप झालं की बाळाचं ग्रोथ म्हणजे किंवा वेट गेनमध्ये प्रॉब्लेम होतो. कारण का बॉडी काय करते, पूर्ण एनर्जी किंवा तुमचं बेसल मेटाबॉलिझम जे पण असतं हे ते हीट जनरेशनमध्ये वापरतं. सो यू आर लाईक इन्क्रीजिंग हीट प्रोडक्शन जस्ट टू मेंटेन युअर टेम्परेचर. सो त्याच्यामुळे वेट लॉस होतं. इनफॅक्ट आमचे जे प्रीमॅच्युअर बेबीज असतात त्यांना आम्ही 2.5 किलोपर्यंत आंघोळ घालू नका सांगतो. त्यांना फक्त हलक्या हाताने स्पॉन्ज करून घ्या, बस तेवढंच आहे. सो थोडंसं ल्यूकवॉर्म वॉटर ज्याच्यानी बाळाला थंड नाही पडणार, हायपोथर्मिया नाही होणार, एवढं गरजेचं आहे. ओके. आणि 6 महिन्यांपर्यंत पाणी आणि मध असं काही द्यायचं नाही असं सगळेच डॉक्टर सांगतात. पण जर दिलं तर ते किती धोकादायक असेल, म्हणजे नेमकं होतं काय आणि का द्यायचं नाही ते? परत पाणी, खरं आईचं दूध जे असतं ते सफिशियंट असतं.
ते आईचं दूध न्यूट्रिशन पण देतं बाळाला, बाळाची तहान पण भागली जाते. सो ॲज सच वरतून पाणीची गरज नसते. आता तुम्ही ज्यावेळेस पण पाणी इंट्रोड्यूस करताय, म्हणजे आपण पाण्याबद्दल पहिले बोलू, मग मधाबद्दल बोलू. पाणी ज्यावेळेस इंट्रोड्यूस करताय तर मायक्रोबायोम डिफरंट आहे, प्रॉबॅबिलिटी ऑफ इन्फेक्शन वाढली. तुम्ही कुठल्या कंटेनरमध्ये देताय, कसं देताय, हे सगळं आहे. जरी तुम्ही म्हणाल की मी उकळून देते, मी सगळं हे देते, तरी Sterile पण केलंय. स्टराईल केलं आहे, बट चान्सेस आहे की तुम्ही काहीतरी एक नवीन इंट्रोड्यूस करताय. 6 महिने बाळाचे गट खूप सेन्सिटिव्ह असते. ते सगळ्या गोष्टी आपण जन्म झाल्या झाल्या बाळाला पेज पाजायला लागतो का? नाही. का नाही पाजत? कारण का पचत ते नाही. त्यांची म्हणजे अजून गट तेवढं डेव्हलपच नसतं झालं. इट कांट हँडल ऑल दिस थिंग्स. सो अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्ही काही नवीन इंट्रोड्यूस करताय विच ऑलरेडी हॅज मायक्रोबायोम विच द चाइल्ड कांट टॉलरेट इट, त्याचे प्रॉब्लेम होणार. हे झालं पाण्याबद्दल. आपण मध ज्यावेळेस म्हणतो, मधाचा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे की बोट्युलिनिझम म्हणून जो एक आजार आहे, हे होण्याचे चान्सेस कॉमन असतात. सो आम्ही सगळ्यांना सांगतो की हे बोट्युलिझम म्हणजे मध इन जनरल, नुसतं मध नाही, पाणी, मध, गाईचं दूध किंवा उगाळून काही गोष्टी, कुठलीही फॉरेन गोष्ट द्यायची गरज नाही. नॅचरली देवानी आईला एक फिल्टर बनवलेलं आहे. तुम्हाला जे पण आईला द्यायचं आहे तुम्ही द्या, तिच्याकडून ते सगळ्या गोष्टी फिल्टर होऊन जे बाळाला गरजेचं आहे ते तिथपर्यंत पोचेल. सो तसं आहे. सर त्याच्यानंतर पुढची गोष्ट होती की म्हणजे मान्य की ब्रेस्ट मिल्क हे सगळ्यात बेस्ट आहे, पण बऱ्याचदा ॲटलिस्ट काही दिवस आईचं दूध पुरत नाही, आईला दूध येत नाही, मग त्याच्यावरनं सगळं बोलणं चालू होतं. तर मग फॉर्म्युला फीड द्यायचं का? मग त्याच्यापेक्षा मग गाईचं दूध देतो ना. नाही, ते तर डेफिनेटली नाही व्हायला पाहिजे. आता काय आहे, आपले खूप लाईफस्टाईल पण बदलत आलेली आहे. ब्रेस्ट फीडिंग हे सगळ्यात बेस्ट आहे, गोल्ड स्टँडर्ड आहे, त्याला काही तोडच नाही. आणि वी शूड बी प्रमोटिंग ब्रेस्ट फीडिंग, कारण का त्याचे ॲडव्हान्टेजेस फक्त आईलाच नाही आहे, म्हणजे बाळालाच नाही आहे, आईला पण आहे. मल्टिपल फॅक्टर्स आहे. त्याचे इकॉनॉमिकल बेनिफिट्स आहे, त्याचे बेनिफिट्स बाळासाठी आहे, त्याचे बेनिफिट्स आईसाठी आहे. भरपूरसे आजार बाळांमध्ये प्रिव्हेंट होतात ह्या सगळ्यामुळे. बेस्ट वॅक्सिन येते. हां, म्हणजे माझ्या सुपर स्पेशलिटीच्या एक्झिट एक्झाममध्ये मला प्रश्न विचारलेला की व्हॉट इज द फर्स्ट वॅक्सिन विच अ बेबी रिसिव्स, आणि द आन्सर टू दॅट इज कोलेस्ट्रम, जे म्हणजे आईचं पहिलं दूध जे येतं ना, त्याच्यामध्ये इतके अँटीबॉडीज असतात, इतके इन्ग्रेडियंट्स असतात विच आर गुड फॉर द चाइल्ड. सो दॅट इज द फर्स्ट वॅक्सिन अँड बेस्ट थिंग फॉर द चाइल्ड. सो कमिंग बॅक टू द सेम थिंग की आईचं दूध नो डाऊट आहे, बट टेल मी वन थिंग, ॲव्हरेज एज आजच्या जगामध्ये कन्सिव्ह होण्याचा काय आहे? 30-32 म्हणजे ॲटलिस्ट. ओके, ॲव्हरेज एज 20-30 वर्षापूर्वी कन्सिव्ह किंवा 40 वर्षापूर्वी कन्सिव्ह होण्याचा काय होता? 18 ते 20 मध्ये मॅक्स, ओके. अर्ली 20s. कॉमन प्रॉब्लेम आत्ता जे मदर्स आहे त्यांच्यामध्ये काय आहे? ब्रेस्ट फिडिंग कमी पडते. हां, किंवा त्यांना PCOD किंवा काहीतरी हॉर्मोनल चेंजेस होत असतात. हे कॉमन प्रॉब्लेम आहेत त्यांच्यामध्ये. सो इफ यू लुक ॲट इट की एक 18 ते 24 वर्षाची महिला कम्पेअर्ड टू 30 ते 35 वर्षाची महिला, आणि विथ द लाईफस्टाईल चेंजेस, म्हणजे आपल्याकडे ज्या लाईफस्टाईल आता जे चेंज होते, आपले झोपण्याचे टायमिंग, आपलं कामाचं स्ट्रेस, या सगळ्या गोष्टींनी हे केलं तर डेफिनेटली म्हणजे आमच्याकडे पण जे पण मदर्स येतात ना, दे आर नॉट प्रोड्युसिंग ॲज मच मिल्क ॲज प्रिवियस जनरेशन वॉज प्रोड्युसिंग. बट त्याच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही गिल्टी फील घेऊन घ्यायला पाहिजे का? तुम्हाला वाईट वाटलं पाहिजे का? यू कांट लाईक डू दॅट, लाईक बिकॉज थिंग्स हॅव चेंज्ड. आणि जर तुम्ही उलटं जास्त गिल्टी वाटून घेतलं किंवा प्रेशराईज झाला तर ते अजून हॅम्पर होणार. स्ट्रेसनी जास्तच कमी. स्ट्रेसनी अजून जातं. परत प्रायमी मदर आणि प्रायमी म्हणजे जी पहिल्यांदा कन्सिव्ह झालेली आहे किंवा पहिल्यांदा आई झालेल्या आहेत, त्यांना प्रायमी मदर म्हणतो. आणि आम्ही मल्टीग्रॅव्हिडा म्हणजे हे दुसरं बाळ आहे त्यांचं किंवा तिसरं बाळ आहे, त्यांचं मिल्क आउटपुटमध्ये पण खूप डिफरन्स असतो. प्रायमी मदरला पहिले 48 तास एवढं दूध येत नाही. इट इज अ लर्निंग प्रोसेस फॉर आई ॲज वेल ॲज द बेबी. जसे जसे 48 तासच्या पुढे वरती जायला लागतं तसं तसं त्यांचं मिल्क आउटपुट कमी व्हायला लागतं. बट मग ते भीती राहते, अरे बाबा मला मिल्क येत नाही आहे, माझ्याकडून होतच नाही आहे. मग 4 लोक येतात अजून सांगायला लागतात, आणि मग यू एंड अप इन टू दॅट विशियस सायकल की अजून दूध कमी होतं ना. अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्ही लँडअप झाला तर तुम्ही अजून म्हणजे यू आर नोवेअर.
मग ठीक आहे, यू शूड हॅव सपोर्ट सिस्टम आणि तुम्ही प्रयत्न चालू ठेवायलाच पाहिजे. ब्रेस्ट फिडिंगचे प्रयत्न बंद नाही करायला पाहिजे. तुम्ही सगळे प्रॉब्लेम्स ॲड्रेस केल्यानंतर, म्हणजे तुम्ही लॅक्टेशन स्पेशलिस्टची हेल्प घेतल्यानंतर प्रॉब्लेम ॲक्च्युली कुठे आहे, काही लॅचिंगमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, की बाळाला सकिंगमध्ये काही प्रॉब्लेम होतो आहे का. इनॲप्रोप्रिएट लॅच हे कॉमनेस्ट कॉज आहे ब्रेस्ट मिल्क न येण्याचं किंवा इनॲप्रोप्रिएट फीडिंग होण्याचं. बरोबर. कारण का लॅचिंग टेक्निकच चुकते. सो ह्या सगळ्या गोष्टी ॲड्रेस केल्या आहेत तुम्ही, आणि तरी पण तुम्हाला तुमचा आहार कसा आहे, तुमची झोप कशी आहे, ह्यानंतरसुद्धा जर म्हणजे दूध कमी येत असेल तर डेफिनेटली यू हॅव टू स्विच ओव्हर टू फॉर्म्युला. तुम्ही बाळाची ग्रोथ हॅम्पर नाही करू शकत. तुम्हाला बाळाला हायपोग्लायसेमिक तर नाही करता येणार आहे. कारण का जर शुगर कमी झाली, म्हणजे हायपोग्लायसेमिया म्हणजे शुगर कमी झाली आणि त्याच्यामुळे जर बाळाला फिट्स आले तर ते काय, दॅट इज मोर डेट्रिमेंटल. त्याचं तर पूर्ण फ्युचर त्याच्यामुळे प्रॉब्लेमॅटिक येईल. आणि मग अशा सिच्युएशनमध्ये मग काय ऑप्शन्स काय, फॉर्म्युला गाईचं दूध तर मी कम्प्लिटली नो म्हणतो. त्याची भरपूर कारणं आहेत, पण ते तर डेफिनेटली नाही. कारण का फॉर्म्युला इज ॲटलिस्ट बीन ट्राईड टू बी ॲज नियर ॲज आईचं दूध. सो ज्या मदर्सना हे सगळे प्रॉब्लेम्स आहे, आपण हे सगळे प्रॉब्लेम ॲड्रेस केलेले आहेत, आपण प्रयत्न केलेला आहे. म्हणजे असं नाही की बाबा मला काही एफर्ट्सच नाही टाकायचे आणि त्याला द्या फॉर्म्युला. असे पण असतात काही काही जण ज्यांना ते पहिलेच कन्सेंट देतात की वी डोंट वॉन्ट टू डू ब्रेस्ट फिडिंग. तशी लोकं पण असतात. पण तुम्ही सगळे प्रयत्न केलेले आहेत, तुम्ही त्याच्या मागची कारणं बघितलेली आहे की का आईचं दूध येत नाही आहे किंवा का प्रॉब्लेम येतात आहे, आणि त्यानंतर पण हे पर्सिस्टंट राहतं आहे, तर फॉर्म्युला देणं हे चुकीचं नाही आहे असं माझं म्हणणं आहे. ॲट द सेम टाईम इट कम्स विथ अ बिग डिस्क्लेमर की मदर मिल्क प्रमोशन इज ओनली थिंग. म्हणजे मदर मिल्कच द्यायला पाहिजे आणि ब्रेस्ट फिडिंग शुड बी प्रमोटेड. आईचा आहार हा बॅलन्स असला पाहिजे. त्याच्यामध्ये कार्ब्स असले पाहिजे, त्याच्यामध्ये इक्वल अमाऊंट ऑफ प्रोटीन असलं पाहिजे, त्याच्या इक्वल अमाऊंट ऑफ फायबर्स आणि मिनरल्स असलं पाहिजे. कुठलीही गोष्ट ज्याच्यानी आईचं पोट खराब होईल हे आईला स्वतःला पण माहिती असतं, ते अवॉइड केलेलं योग्य आहे. कारण का जर आईचं पोट खराब झालं, म्हणजे हे खूप कॉमन असतं की तुम्ही तूरचीच डाळ अवॉइड हरभरा करा, नको खाऊ. हां, किंवा मुगाचीच डाळ घ्या किंवा हे. बट जर त्याच्याने जर आईचं पोट खराब होत असेल मुगाच्या डाळीने, तर ती पण आपल्याला अवॉइड करावं लागू शकतं. तर ते आईला जाणं. पण ओके, तुम्ही डाळ अवॉइड केली, बट व्हॉट इज द प्रोटीन सोर्स? दुसरं काहीतरी प्रोटीन सोर्स आईला हवं आहे ना. कारण का बॅलन्स डाएट हे इनफॅक्ट तुम्ही बघाल तर आहार ज्यावेळेस आपण हा विषय म्हणतो, प्रेग्नन्सीमध्ये जो काही आहार मिळतो त्याच्यापेक्षा जास्त आहार लॅक्टेशन पिरियडमध्ये आईला गरजेचं असतं. आणि आईचा ज्यावेळेस आहार चांगला असेल त्यावेळेसच बाळाला बाकी सप्लिमेंट्स काही द्यायची गरज पडत नाही. नाहीतर भरपूर पेरेंट्स येतात की बाळाला सप्लिमेंट्स द्या, आई तर नीट खात नाही आहे, बाळाला सप्लिमेंट्स द्या. सो असं आहे. राईट. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सर आईनी तिखट खाल्लं तर बाळाला हगवण लागते, किंवा आईनी काय दुसरं काहीतरी खाल्लं तर बाळाचं पोट बिघडतं. असं डायरेक्ट कोरिलेशन आहे का? डायरेक्ट कोरिलेशन तर डेफिनेटली नाही आहे. म्हणजे देर इज नो कोरिलेशन, बिकॉज जे पोटामध्ये जातं ते डायरेक्टली काय ब्रेस्ट मिल्कमध्ये एक्सप्रेस होत नाही. बट आपण जे पण खातो त्याच्यामध्ये आपल्या एक गट मायक्रोबायोम असतो. देर इज अ बिग थिअरी अबाउट गट मायक्रोबायोम. आपण आता बघतोय की गट ब्रेन ॲक्सिस जर तुम्ही ऐकलं असेल, जर तुमचं पोट ठीक असेल तर तुम्हाला मायग्रेनचे सिच्युएशन्स कमी होतात, किंवा या सगळं तुमचं पोटाशी भरपूर काही रिलेटेड आहे. सो सिमिलरली आई जे खाते त्याच्यावर त्यांचं गटमधला मायक्रोबायोम डिसाईड होतो. गट मायक्रोबायोम विल कीप हर हेल्दी, आणि त्या ह्याच्यामुळे तिचे सिक्रिशन्स बेटर राहतील, हे इतपत योग्य आहे. ॲट द सेम टाईम इट इज ऑल्सो इनअप्रोप्रिएट की दररोज आईने बाहेरचं खाल्लं, दररोज चायनीज काहीतरी खाल्लं, किंवा दररोजच आपलं काहीतरी ऑइली स्पायसी खाल्लं आणि बाळाला काही होणार नाही, हे पण चुकीचं आहे. सो डेफिनेटली त्याच्यानी बाळावर असर होतो जर कुठलीही गोष्ट एक्सेसमध्ये केली जाते तर. सो दॅट इज अ बेटर वे ऑफ लुकिंग इट. ओके. मला झोपे रिलेटेड प्रश्न विचारायचा आहे की बाळासाठी किती झोप आवश्यक असते आणि ती कशी ओव्हर टाईम बदलत सुद्धा जाते? सो नॉर्मली बाळं जर तुम्ही बघाल तर पहिले 3 महिन्यामध्ये कुठेही 16 ते 18 तास तरी झोपतातच. अच्छा. इनफॅक्ट फक्त फिडिंगसाठी उठतात आणि परत झोपायला जातं. विश वी ऑल कुड डू दॅट, की आपण पण तसंच केलं असतं, खाल्लं असतं आणि झोपलं असतो. बट पहिल्या 3 महिन्यामध्ये त्यांचं असं असतं. आणि रात्रीची झोप किंवा इन जनरल त्यांचा असं काही पॅटर्न नसतो, हा डिस्टर्ब पॅटर्न असतो. सो ते कधीही उठतील, फीड घेतील, झोपतील. भरपूरसे पेरेंट्स येतात, दिवसा मस्त झोपतो, रात्री जागतो. त्याचं पण एक कारण आहे.
ते आपण पाहिजे डिस्कस करू शकतो प्लीज. की एखादं बाळ रडलं, आता यू आर अ न्यू फादर, फर्स्ट इन्स्टिंक्ट काय असतं? दूध द्यायचं. ओके, त्याच्या दूध म्हणजे आई देईल. समजा आई इज नॉट अराउंड, व्हॉट इज द फर्स्ट थिंग विच यू विल डू? त्याला उचलून घेतो आणि आणि हात रॉकिंग पाण्यात- करतो. सो काय होतं, ज्यावेळेस बाळ हे आईच्या पोटात असतं, नॉर्मली सकाळच्या वेळेस आई मुवमेंट करते. ओके, दॅट गिव्ज अ रॉकिंग मुवमेंट. तर त्या रॉकिंग मुवमेंटमुळे बाळ युजली झोपतात. हो. आणि तुम्ही कुठल्याही मदरला जाऊन विचारा, तुमच्या मिसेसला विचारा, कोणाने किक काउंट कधी जास्त जाणवायचे. ती म्हणणार की मी ज्यावेळेस बेडवर गेली, हो, बेडवर झोपायला गेलं की मला किक काउंट जास्त जाणायला. बरोबर. कारण का द मोमेंट तुमची मुवमेंट स्टॉप होते, बाळ ॲक्टिव्ह होतं आणि ते किक काउंट जास्त जाणवायला लागतं. सो आता मी तुम्हाला म्हटलं की 9 महिने तुम्हाला सकाळी झोपायचं आहे आणि रात्री जागायचं आहे, आणि आता झालं आहे, आज तुम्ही डिलिव्हर झाला आहे आणि आता चेंज करायचं, तर दॅट डझंट हॅपन. सो तुम्ही कधीही विचारा. खूप जण अरे नाही ते म्हणतात की तो सकाळीच जन्म झाला आहे म्हणून तो असं झाला, त्याचा रात्रीच जन्म झाला आहे म्हणून तो जागतो, असं नाही आहे. बेसिकली तो बाळाचा जेट लॅग आहे. जेटलॅग पण म्हणता येईल, किंवा मोस्ट इम्पॉर्टंटली असं पण म्हणता येईल की अंटिल अनलेस आई कुठल्या तरी US फर्मसाठी काम नाही करत होती किंवा तिचं रात्रीचं जागरण जास्त नव्हतं आणि दिवसाती झोपायची, तर हा पॅटर्न बहुतांश आयांमध्ये किंवा बाळांमध्ये असत असतं की बाळ दिवसा झोपतात, रात्री जागतात. हा इनिशियल फेजमध्ये पहिल्या 3 महिने, आणि मग त्यानंतर हा चेंज व्हायला लागतो. मग 3 महिन्यानंतर एक दिवशी मस्त आई वगैरे येतील, एकदम फ्रेश वाटतात. म्हटलं काय झालं? नाही आता तो रात्रीचा जरा झोपायला लागला आहे, हे असं सांगतील. सो तुम्ही बघाल की हे असं होतं. मग 3 महिने ते ॲप्रॉक्सिमेटली 9 महिन्यापर्यंत ही त्यांची 9 किंवा 1 वर्षापर्यंत त्यांची ही झोप हे 12 तास ते 14 तासापर्यंत असली पाहिजे. जसे जसे मोठे होतात आणि मग ते रेग्युलराईज पण व्हायला लागतं की जी झोप आधी तुटकी होती, रात्री कमी असायची, ही थोडीशी रेग्युलराईज व्हायला लागते. रात्री झोपायला लागतात बाळं, मध्ये दिवसामधून 1-2-3 नॅप्स घेतात, छोट्या छोट्या का किंवा मोठ्या. प्रत्येक बाळाचं वेगळं असतं. काही बाळं पॉवर नॅप घेतात, काही बाळं एक नीट झोपतात, आणि मग 1 वर्षानंतर अजून मग कमी व्हायला लागतं. पण तरी पण एनिवेअर बिटवीन 11 ते 14 तास ही पहिल्या 1-1.5 वर्षामध्ये त्यांची झोप असते. सो आणि ती सलग असते का? कारण का एस्पेशली पहिल्या 3 महिन्यात माहिती आहे की त्यांना 2 तासाला उठवायचं आहे आणि फीड करायचं आहे, पण साधारणतः हे सेशन्सचं टाईम कधी वाढत जातं आणि ते किती वाढणं योग्य आहे आणि किती वाढणं स्केरी आहे? सो इनफॅक्ट पहिल्या 3 महिन्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे आम्ही पण म्हणतो की बाळांना 3 तासाच्या वरती ॲट अ स्ट्रेच झोपू देऊ नका, कारण का तुम्हाला फीडिंग द्यावं लागतं. माणूस 2 गोष्टींमुळे झोपतो. एकतर पोट भरलं असेल तर मस्त झोपतो, की तो इतका थकला असेल तर म्हणतो नको बाबा मला काही नको, की मी झोपू द्या. आपल्याला हे दुसरं नको आहे की असं नाही व्हायला पाहिजे की पास्ट आऊट नको आहे. हां, सो म्हणून आम्ही सांगतो की बाबा तुम्ही प्रत्येक 2.5-3 तासामध्ये बाळाला उठवा आणि दूध पाजा. जसं जसं म्हणजे वय वाढतं तर हा 3 तासाचा 4 तास 5 तास इथपर्यंत होतो, कारण का स्टमक कॅपॅसिटी बेटर होते. बाळाने घेतलेलं फूड पण त्यांची एक शुगर लेवल मेंटेन करतात. सो स्लोली त्याचा ड्युरेशन हा पास होतो. ॲट अ स्ट्रेच ते ॲक्च्युली 2-3 वर्षानंतर, म्हणजे तुम्ही रात्री त्यांना 10-11ला झोपवलं आणि डायरेक्टली किंवा लवकर झोपवलं आणि ते सकाळी उठले, असं हे 2-3 वर्षानंतरच व्हायला लागतं. पहिल्या सुरुवातीला तर ते भरपूरदा उठतात. सो पहिले 2 वर्ष मेंटली प्रिपेअर्ड राहायला पाहिजे की बाबा माझी झोपमोड होणार आहे म्हणून. सो असं आहे. सो नेक्स्ट 2 वर्ष नाईट ड्युटी तर आहे म्हणून. ऑल द बेस्ट. डार्क सर्कल दिसले तर समजून घ्या मला. बाळं तसे माया प्रांतातलीच विषय नसल्यामुळे बाळं का रडतात, म्हणजे बाळं रडण्याची काय काय कारणं असू शकतात? कारण बऱ्याचदा ना आई बाबा पण जे नवीन आई बाबा असतात त्यांनाही कळत नाही की का रडतंय बाळ, आणि मग कसं शांत करायचं, आणि मग खूप काय काय उद्योग करतात. पण बाळं का रडतात? आता बाळांचं काय कम्युनिकेशन मीडियम काय? रडणं. म्हणजे मला भूक लागली आहे तरी रडणार, माझी नॅपी वेट आहे म्हणजे मी मोशन पास केले तरी रडणार, माझं नाक ब्लॉक आहे तरी पण मी रडणार. सो भरपूर कारणं असतात बाळ का रडतात, पण पहिलं कारण आहे की बाळाची भूक पहिलं बघायला पाहिजे. म्हटल्याप्रमाणे त्यांचं स्टमक कॅपॅसिटी कमी असते, त्यामुळे त्यांना भूक लागते तर ते कम्युनिकेट करतात. दुसरं सेकंड कारण आपल्याला बघायला पाहिजे की त्यांचं नाक काही बंद आहे का, कारण का तोंड पण बंद आहे आणि नाक पण बंद आहे तर श्वास घ्यायला त्यांना त्रास होतो, त्यामुळे ते रडतात.
कधी कधी कान दुखत असतात त्यांचे, बऱ्यापैकी कान दुखतं, तुम्ही इकडे टच केल्यावर ते अजून जास्त किंचाळत असतील, ते रूल आऊट करणं गरजेचं आहे. म्हटल्याप्रमाणे नॅपीज जे आहेत त्यांनी शू केली आहे, शी केली आहे, वेट काही बाळांना बिलकुल जमत नाही, ते चेंज केलं आहे की नाही. तुम्ही ही सगळी कारणं बघितली असेल, हे सगळे कारणं रूल आऊट केली आहे, तरी पण बाळ रडतं आहे, मग त्यावेळेस आपल्याला कधी कधी कोलिक्सचा विचार करायला लागतो. खूप जास्त गॅसेस पास करतं आहे का बाळ, खूप जास्त कळा देतं आहे का, पोटाजवळ पाय दरवेळेस आणतं आहे का, या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आणि मग ह्यामध्ये कॉमनली कोलिक्स हा प्रॉब्लेम असतो. सो हे कॉमन कारणं आहेत बाळ रडण्याचे. ओके. आणि सर त्याच दरम्यान एक येतो की बाळाला झोपाळ्यात ठेवायचं का नाही, आणि तो झोपाळा कुठल्या पद्धतीचा, म्हणजे फ्लॅट सरफेसचा असला पाहिजे. कारण काही आज्यांचं म्हणणं असतं की झोळीत ठेवा, काही जणांचं म्हणणं तर झोळीत ठेवलं तर ते त्याचीच सवय लागते, तो कशातच झोपत नाही. नवीन आता ते जे क्रेडल आलं, तसं ऑटोमेटेड क्रेडल आलं, जे असं तुम्ही म्हटलं तसं रॉकिंग क्रेडल आलं, cradle असतं. ते ऑटोमेटेड ठेवलं तर त्याची सवय लागते, त्याला तीच रिदम लागते. मग नक्की कोणतं वापरायचं, म्हणजे मी आता लिटरली त्या कन्फ्युजनमध्ये की कोणता पाळणा घ्यायचा. सो पाळणा अगेन तुम्ही बाळाला एक वेगळं बेड असणं गरजेचं आहे, जे तुमच्या बाजूला असलं पाहिजे. आपण सायंटिफिक एव्हिडन्स बोलतोय म्हणून यासाठी सांग. रॉकिंग मुवमेंट आपण करतो पण त्याची सवय लागली नाही पाहिजे. पण बाळांना झोपायचं असेल तर कधीही तुमच्या बरोबर झोपलं नाही पाहिजे. सो दे शुड बी अ क्रेडल नॉर्मली, आणि त्या क्रेडलमध्ये झोपवण्याची सवय असली पाहिजे. स्विंग्स किंवा तो जो आधीचा पाळणा आहे तो रिकमेंडेड नाही आहे, कारण का अशी जी आशीवाली सरफेस असते त्याच्यामध्ये बॅकला पण फर्मनेस येत नाही. सो जेवढं ते फ्लॅट सरफेस असेल ते बॅकला फर्मनेस बेटर असते. सो तर आधीच्या काळी आपण जे टिपिकली बघायचो की साडीचंच बनवायचं, झोळी बनतो त्याला. हां, जी झोळी बनते, ती जो प्रकार आहे त्याच्यानी बॅक फर्मनेस मिळत नाही, बॅकला फर्मनेस मिळत नाही. सो ते रिकमेंडेड नाही आहे. तुम्ही एक तुमच्या बेडच्या बाजूला एक प्रॉपर क्रेडल असलं, त्याच्यामध्ये बाळाला झोपवत आहे, हे सगळ्यात एव्हिडन्स बेस्ड प्रकार आहे. कारण का त्यांनी सीड्स जे आपण म्हणतो ते होण्याचे चान्सेस कमी असतात. सीड्स म्हणजे सडन इन्फंट डेथ सिंड्रोम. सो ही एक टर्मिनॉलॉजी असते ज्याच्यामध्ये काय, आता आपण दमलेलो असतो, कधी कधी हात बाळावर जातो किंवा ब्लँकेट्स असतात. सो बाळाला गुदमरासारखं नाही व्हायला पाहिजे, म्हणून त्यांना एका वेगळ्या क्रेडलमध्ये झोपवणं गरजेचं आहे. सो इफ यू वॉन्ट टू बाय एक क्रेडल बाय करा विच इज अ फ्लॅट सरफेस. आणि तो नॉर्मल आपला पण हलवायचा, तो नॉट ऑटोमेटेड असावा. हां, तो हलक्या हाताने, आणि तो पण विग्रस नसला पाहिजे. एक शेकन बेबी सिंड्रोम म्हणून एक असतो. तर ते शेकन बेबी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीलाच जे सांगतो की काय नाही करायला पाहिजे, ते जे घेऊन असे खूप रॉक करतात ना, तर ते काही गरजेचं नसतं. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आईची जी चालण्याची जी मुवमेंट असते ती पण सफिशियंट असते बाळाला झोपवण्यासाठी. सो तुम्हाला काही खूप हायपर करायचं नसतं, एकदम लो इंटेन्सिटीमध्ये बाळाला एक सूदनिंग रॉकिंग मुवमेंट असली पाहिजे. सो तसं असलं पाहिजे. आणि अगेन सगळ्यात अजून एक महत्त्वाचा हे, आपण अगदी बेसिकवरतीच बोलतोय, झोपणं. आणि तुम्ही त्या झोपेचं म्हणजे रडण्याचं एक रिझन सांगितलं, ते म्हणजे नॅपीज. सो बाळाला घरगुती दुपटी लावायची का डायपर्स, म्हणजे त्याच्यात आणि परत बरेच हे आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे डायपर, वेगवेगळ्या प्रकारचे डायपर्स. आणि ते कन्व्हिनियन्स वाईज डायपर हे कन्व्हिनियंट वाटतं, पण बाळासाठी सायंटिफिकली रेकमेंडेड काय आहे आणि अर्थात काय फिजिबल आहे, हा मुद्दा आलाच. मला जर विचाराल तर मी रिकमेंड करतो की लंगोट किंवा मग आपले घरचे जे ट्रेडिशनल जे हे आहे. पर से डायपर्स भारतीय किंवा म्हणजे इंडियन बाळांसाठी नव्हतेच म्हणून, कारण का आपलं एन्व्हायरमेंट हे कम्पॅरेड टू ॲब्रॉडच्या जे बाळं आहे किंवा ते तिकडचं जे सिच्युएशन आहे त्याच्यापेक्षा वेगळं आहे. आपल्या इकडे ह्युमिडिटी पण भरपूर असते. सो जर ज्यावेळेस डायपर्स हे म्हणजे लॉंगर ड्युरेशनसाठी वापरले जातात तर फंगल इन्फेक्शन वगैरे होण्याचे चान्सेस जास्त आहे. आता काही सिच्युएशनमध्ये काय होतं की ऑलरेडी आईवडील खूप जास्त स्ट्रेसमधून जात असतात, त्यांच्या झोप 10-15 वेळेला बदलायचं. सर त्यांची पण कधीतरी झोप म्हणजे ते डोळा त्यावेळेसच लागलेला असतो, त्यावेळेसच झोपायचं असतं आणि मग बाळ रडायला लागतं कारण का शू केली आहे. सो त्या सिच्युएशनमध्ये त्यांना पण वाटतं की बाबा काहीतरी आपल्याला एक कंटिन्युटीमध्ये स्ट्रेच होईल, मग त्यावेळेस तुम्ही क्लॉथ डायपर वापरू शकता. रादर दॅन युझिंग ऑल दिस थिंग्स, म्हणजे एनी कमर्शियली अवेलेबल डायपर्स, तुम्ही क्लॉथ डायपर वापरा. हे कधीही बाळाच्या स्किनसाठी बेटर आहे. ओके. आणि मग एक थोडंसं आपल्याला एक ड्युरेशन तरी देईल. तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे, तुम्हाला कुठे घेऊन जायचं आहे, अशा सिच्युएशनमध्ये ठेवा ना. म्हणजे यू रिस्ट्रिक्टेड, डोंट बी अन एक्स्ट्रीमिस्ट. ह्या मी हेच करणार बाबा किंवा मी हे बिलकुलच नाही.
जसं तुम्हाला गरज आहे, म्हणजे तुम्ही कुठे ट्रॅव्हल करता तुम्ही तिकडे चेंजेस नाही करू शकणार आहे. मग त्या सिच्युएशन कीप इट रिस्ट्रिक्टेड की ह्या सिच्युएशनमध्ये मी डायपर वापरले नाही. आणि डायपर चेंज केल्यानंतर जनरली आता सगळे बेबी वाईप्स आलेत, पाणी वापरतच नाहीत. बेबी वाईप्स वापरणं रेकमेंडेड आहे का पाणी वापरलं पाहिजे आणि त्याच्यानंतर वॅसलिन किंवा कुठलंही मॉइश्चरायझिंग क्रीम? जेवढं शक्य असेल तर कॉटन बॉल्स आणि ल्युकॉम वॉटरने जर क्लीन केलं तर हे सगळ्यात योग्य. त्याच्या नेक्स्ट जेवढे कमी केमिकल्स असलेले बेबी वाईप्स असतील, जे पण म्हणजे पूर्ण वॉटर बेस्ड असतील 99% वॉटर वगैरे असतात ते. तेच वापरणं गरजेचं आहे. कारण का परत बाळांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, त्यांना कुठल्याही कॉस्मेटिक प्रोडक्ट्सची ॲलर्जी होण्याची शक्यता असते. सो मी सुरुवातीला पण ज्यावेळेस डिस्चार्ज होतात त्यावेळेस पण त्यांना तेच सांगतो, बाळांना पावडरची गरज नसते. तुम्ही बाळांना खूप काही कॉस्मेटिक क्रीम्स वगैरे काही जास्त लावायचे, सिम्पल एक ऑइलनी मसाज करायचं असतं, लिक्विड बेबी सोप वापरायचा असतो आणि एक मॉइश्चरायझिंग क्रीम वापरायचं असतं, एवढंच. आणि म्हटल्याप्रमाणे वेन यू आस्क की त्या डायपर एरियामध्ये खूप जास्त रेडनेस नको म्हणून आपण एक बिफोर नॅपी किंवा कुठलंही जे एक नॅपी क्रीम असतं ते हलक्या हाताने लावू शकतो. आणि हे किती एज ग्रुपपर्यंत? की डायपर न वापरणं, डायपर न वापरणं आणि ते क्रीम आणि ह्या सगळ्या गोष्टी. सो डायपर न वापरणं तुम्ही एकदा तर 1.5-2 वर्ष झाल्यानंतर तर डेफिनेटली पूर्णपणे काढूनच टाकायला पाहिजे. कारण का तुम्ही तिथपर्यंत मग हळूहळू टॉयलेट ट्रेनिंग आणि ह्या गोष्टी पण सुरू करू शकता. आणि एक 6 महिन्यानंतर जर तुम्हाला नोटीस होतं आहे की नाही तिकडे नोटिसेबल रॅश आहे, त्यावेळेसच फक्त तुम्ही क्रीम वापरा. नाहीतर जेवढं शक्य आहे कॉटन बॉल आणि पाणी ह्यांनी क्लीन करणं जास्त योग्य आहे. मी खूप वेळा टी व्हीवरती त्या जाहिराती पण पाहिल्यात लहान बाळांच्या ग्राईप वॉटरच्या. तर तो काय प्रकार असतो? तो द्यायचा असतो, नाही द्यायचा असतो? नाही, येतात ना काही काही आज्या किंवा काही ते येतात. तुम्ही तर लहान आता हेच जे आपण म्हणतो ना की रडण्याचं कारण, बाळ रडतात भरपूरदा की कारण का त्यांचं पोट दुखत असतं किंवा कोलिक्स होत असतं, म्हणजे मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आम्ही कोलिक्स बोलतो. मग त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे? मग तुम्हाला लहानपणी आम्ही ग्राईप वॉटर द्यायचो, तुम्ही तर मस्त झोपायचा, काही त्रास व्हायचाच नाही. पण आजकालची जनरेशन देतच नाही, असे म्हणून येतातच जे OPD मध्ये येतात. पण ग्राईप वॉटर बेसिकली इज बँड, इट इज नॉट रिकमेंडेड ओनली. त्याची भरपूर कारणं आहेत. कॉमन कारणांमध्ये एक काय आहे की त्याचे जे सबस्टन्स आहे ते इन्ग्रेडियंट्स कुठेही म्हणजे FDA बसत नाही ते. ओके. इनफॅक्ट आधीच्या काळी जर तुम्ही किंवा आता इफ ऑफ लेट कधी तुम्ही जर इंटरनॅशनल ट्रॅव्हल किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये ट्रॅव्हल केलं आणि तिकडच्या ड्युटी शॉपमध्ये वगैरे गेलं, तर तिकडे तुम्हाला दिसेल की नॉन अल्कोहोलिक ग्राईप वॉटर म्हणून लिहिलेलं असेल. सो प्रिव्हियसली फ्यू ऑफ द ग्राईप वॉटर्स कंटेंट अल्कोहोल. बापरे. हो आहे, तुम्ही इफ यू कॅन सर्च यू कॅन फाइंड इट. तर त्यामुळे ते मस्त झोपायचे. मग मी त्यांना म्हणतो तुम्हाला आत्तापासून इंट्रोड्यूस करायचं तर तुम्ही करू शकता, मस्त झोपू शकतात. हो, म्हणजे शिरीष कणेकरांचा जोक खरा होता तर. हां, सो हे सत्य आहे. आणि त्यामुळे काही ग्राईप वॉटर्सवर तर आजकाल लिहून येतं. त्याच्यामुळे इफ यू गो टू US, UK, दे हॅव कम्प्लिटली बँड, म्हणजे FDA बॅन्स ग्राईप वॉटर. त्याच्यामधले कंटेंट्स काही आहेत त्याच्याने हार्म होणं, म्हणजे सोडियम बायकार्बोनेट असतं, त्याच्यामध्ये काही हर्ब्स असतात जे आपल्याला त्याचं ॲक्च्युअल मेडिकल फील्डमध्ये त्याचे इन्ग्रेडियंट्सचे इफेक्ट आणि साईड इफेक्ट माहीत नाही आहे. सो ग्राईप वॉटर इज वन थिंग विच इज नो. आणि कोलिक्सची जी कारणं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काय असतात, प्रॉपर बर्पिंग टेक्निक, त्यांचं जर बर्प नीट नाही काढलं असेल, त्यांना खूप जास्त ब्लोटिंग असेल किंवा त्यांचे पोझिशन तुम्ही कशी झोपवता, ह्या बेसिक सिम्पल मेजर्सनीच त्यांचं कोलिक्स सेटल होऊ शकतं. सो तुम्हाला खूप जास्त औषधं द्यायची गरज नाही आहे. आणि त्याच्यानंतर पण काही जर पर्सिस्टंट राहत असेल तर सिम्पलर मेडिसिन्स आर बेटर. नॉर्मली 3 ते 4 महिन्यामध्ये कोलिक्स पण सेटल होऊन जातात. सो दॅट इज वाय इट इज नॉट रिकमेंडेड. आणि सर आता आपण झोपेच्याबद्दल बोललो की किती वेळ झोप हे आहे आणि ती ओव्हर द 2 इयर्स किती असते. दुसरं म्हणजे शी आणि शूचं प्रमाण हे किती नॉर्मल आहे आणि किती कमी झालं तर ते ॲबनॉर्मल आहे आणि किती वाढलं तर ते ॲबनॉर्मल आहे. हा टॉपिक म्हटलं ना की दररोज एन्काउंटर होतो. कारण का पेरेंट्स येतात आणि म्हणतात की बाळाने 10 वेळा शी केली, मग त्यांनी काळजी करायला पाहिजे की नाही. नॉर्मली जे न्यूबॉर्न बेबीज असतात दे कॅन पास एनी टाईम, 7 to 8 टाईम्स, 10 टाईम्स, 12 टाईम्स पण मोशन. जर ती स्टूल किंवा जी मोशन आहे ती लूज नसेल, म्हणजे डायपरच्या बाहेर येत नसेल किंवा लंगोटच्या बाहेर फुल जास्त येत नाही, व्हॉल्यूम जास्त नाही आहे, त्याच्यामध्ये ब्लड काही दिसत नाही आहे, आणि जर बाळाचं वजन नीट वाढत असेल तर दॅट इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. ओके.
आपण जर 10 ते 12 वेळा वॉशरूमला गेलो तर आपलं वजन वाढेल का कमी होईल? कमी होईल. पण जर बाळाचं वजन वाढत असेल तर मी हे बघतो युजली वेन आय कम, पेशंट येतात आणि OPDमध्ये बघतात तर मी त्यांचं बघतो की काय होतं आहे, वजन वाढतं आहे की नाही. जर वजन वाढतं आहे तर त्याला नॉर्मल फिनॉमिनल, ह्याला गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स म्हणतात. म्हणजे इकडनं आपल्या अन्ननलिकेचं काम काय असतं, एकदा तोंडामध्ये काही गेलं की ते एक प्रोपल्सिव्ह मुवमेंटनी पुढे 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 पुश व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्ट. ॲज अडल्ट्स वी हॅव कंट्रोल ऑन आवर बॉवेल अँड ब्लॅडर, राईट. आपण डिसाईड करू शकतो की ओके आपण होल्ड करून नंतर, बट किड्स डोंट हॅव इट. द मोमेंट दे ड्रिंक, तुम्ही बघाल की भरपूरशी बाळं इकडनं दूध पितात आणि खालतून मोशन पास करतात. सो दॅट इज बिकॉज ऑफ द गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स. द मोमेंट एनिथिंग गोज इन टू द माउथ देर इज अ पेरिस्टाल्टिक मुवमेंट आणि त्याच्यामुळे मोशन होते. सो ही 10 ते 12 वेळा जरी झाली तरी योग्य आहे, प्रोव्हायडेड बाळाचं वजन वाढतं. पुढे पुढे असं जसं होतं त्यांचा हा कंट्रोल बेटर व्हायला लागतो. सो ते जे नंबर होती ती 4, 3 अशावर येतं. कलर चेंजेस होतात. सो तुम्ही सुरुवातीला बघाल तर एकदम डार्क ग्रीन असतं, काळा वगैरे असं असतं. मग तो नंतर थोडासा ट्रान्झिशन स्टूल्समध्ये मग येल्लो व्हायला लागतो आणि मग इट विल स्टे. मग परत ज्यावेळेस कॉम्प्लिमेंटरी फीडिंग किंवा म्हणजे 6 महिन्याच्या आसपासचा वेळ ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण ज्यावेळेस नवीन गोष्टी इंट्रोड्यूस करतो त्यावेळेस परत त्यांचा स्टूल कलर चेंज होतो किंवा फ्रिक्वेन्सी पण चेंज होऊ शकते, कन्सिस्टन्सी पण चेंज होऊ शकते. ब्लड दिसलं नाही पाहिजे, पेल कलरचे मोशन नाही व्हायला पाहिजे आणि त्यांचा व्हॉल्यूम एवढा नसला पाहिजे की ते दे आर लाईक एक्सपल्सिव्ह कमिंग आउट ऑफ द डायपर अशा टाईपमध्ये नसलं पाहिजे. देन रेस्ट एव्हरीथिंग इज नॉर्मल. ओके. आणि शू पण तसंच. हां, शू पण तसंच आहे. सुरुवाती तर ते काय 15-15, 20-20 वेळा पण करतात. क्वांटिटी छोटी पण करतात. इनफॅक्ट कमी केली तर आम्हाला जास्त काळजी असते. म्हणजे डेंजर साईन्स जे आम्ही ज्यावेळेस डिस्चार्ज करताना ज्यावेळेस पेशंटला सांगतो की ते सांगतो की 4 ते 6 तासामध्ये बाळांनी लघवी करायलाच पाहिजे. 8 तास 6 तासाच्या वरती जर बाळ लघवी करत नसेल तर प्लीज परत घेऊन या. सो हे असं आहे. मला एक प्रश्न होता ते म्हणजे खूप बाळांना ना लहानपणी लोक काही अंगावरती घालतात. म्हणजे गळ्यात काहीतरी सोन्याचं घातलं, हातात काहीतरी दोरा बांधला, काहीतरी स्पेसिफिक मेटलच्या गोष्टी घातल्या, वळे घातले. तर या गोष्टी घालायला पाहिजे नाही पाहिजे, त्याने त्रास होऊ शकतो का की ते सेफ आहे कम्प्लिटली? मी तर कम्प्लिटली अगेन्स्ट आहे या गोष्टींमुळे. कारण का परत त्या गोष्टींची ॲलर्जिक रिॲक्शन होण्याचे चान्सेस आहे. पेशंट येतात ज्यांच्यामध्ये ॲक्च्युली वळ उठलेले असतात, म्हणजे नॉट बिकॉज ते खूप टाईट आहे पण त्याची ॲलर्जिक रिॲक्शन झाल्यामुळे, म्हणजे कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस जे आपण म्हणतो तसं होतं. किंवा काळ्या दोऱ्यांचा पण तो एक मार्कच राहून जातो त्यांच्या पायाला. सो तसं पण होतं. गळ्यामध्ये पण काही गोष्टी, त्यांची मान ऑलरेडी छोटी असते, तिकडे घाम येण्याचे चान्सेस जास्त असतात, तिकडे रॅश होण्याचे चान्सेस जास्त असतात. तुम्ही त्याच्यामध्ये काही अजून काही हे कराल तर एक फॉरेन बॉडीमुळे कॉन्टॅक्ट इरिटेशन व्हायला लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे स्किन अजून म्हणजे खराब होण्याचे चान्सेस जास्त आहे. सो जेवढं होऊ शकेल कमीत कमी गोष्टी ज्याच्यानी बाळाच्या स्किनला हार्म होईल हे करायला पाहिजे. सो हे एक बेसिक थिंग फॉलो व्हायला पाहिजे. ओके. आणखीन एक ते म्हणजे अर्थात लहान बाळ म्हटल्यावरती गोंडस वाटतात. मग कोणी त्याला उचलून घेतं आणि उचलून घेतलं की आपलं प्रेम दाखवण्याची एकच पद्धत म्हणजे पप्प्या घ्या आणि मुके घ्या. तर ते करायला पाहिजे की नाही पाहिजे? डेफिनेटली नाही. कारण का परत तेच आहे की तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येत आहे बाळामध्ये, यू आर ट्रान्समिटिंग भरपूरसे व्हायरसेस, बॅक्टेरियाज जे तुम्ही कुठल्याही बाळाला एकदा घरी नवीन एक बाळ आलं की पहिली गोष्ट आहे सगळ्यांचं हँड हायजीन इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. हँड हायजीन म्हणजे घरामध्ये मी सांगतो सगळ्यांना की घरामध्ये एंटर केल्या हँड वॉश करायचाच करायचा. सॅनिटायझर वापरणं फक्त इज नॉट हायजीन. पहिले हँड वॉश करायचा. तुम्हाला सॅनिटायझर वापरायचं तर वापरा, चांगलीच गोष्ट आहे, पण बाळाला टच करायच्या आधी ते व्हायलाच पाहिजे. घरामध्ये कोणालाही सर्दी खोकला असेल किंवा कोणालाही म्हणजे काही इन्फेक्शन असेल, सर्दी खोकला असेल तर मास्क वापरायचाच. बाळांना पाप्या वगैरे द्यायचे नाही, त्यांची इम्युनिटी कम्पॅरेटिव्हली कमी असते. सो नुसतं एअरबॉर्न इन्फेक्शन नाही, कधी त्याच्यामुळे स्किन पण खराब होण्याचे चान्सेस असतात. सो जे किस केल्यामुळे जे ह्या गोष्टी आहे, केमिकल्स असतात, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आपण अडल्ट्स कधी जर काही वापरतो त्याच्यामुळे पण होतात. सो ते पण रिफ्रेन करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचं लव्ह एक्सप्रेस करण्यासाठी भरपूर वेगळे पद्धती पण आहेत. तुम्ही घेऊ शकता बाळाला, तुम्ही जस्ट होल्ड करू शकता, पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट डायपर चेंज करा. सगळ्यात चांगलं प्रेमाचं लक्ष. अरे जेन्युइनली प्रोॲक्टिव्हली काहीतरी केलं जातं. मी ते करतोच. पण सर जोक्स असाईड, जर आई आजारी पडली तर
सो आई आजारी जरी पडली तरी त्यांनी ब्रश फिडिंग स्टॉप नाही करायला पाहिजे. त्यांनी मास्क वापरून ब्रश फिडिंग कंटिन्यू करू शकतात. सो इट इज इम्पॉर्टंट की त्यांनी मास्क वापरणं गरजेचं आहे. 6 महिन्यानंतर जेव्हा आपण कॉम्प्लिमेंटरी किंवा आपण जे खातो ते फूड इंट्रोड्यूस, सो फूड इंट्रोडक्शनच्या स्टेजेस काय आहेत, कोणत्या वयात कुठलं फूड द्यायला सुरुवात केली पाहिजे आणि कसं केलं पाहिजे, म्हणजे आपल्याकडे एक सेरेमनी असतोच, पण कोणत्या वयात कोणतं फूड दिलं पाहिजे आणि कसं सुरुवात करायची? सो WHO, IAP किंवा कुठलेही स्टँडर्ड जे बॉडीज आहे त्यांचं म्हणणं असतं की एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग टिल 6 months ऑफ एज. कारण का बाळाला 6 महिन्यापर्यंत आईच्या दुधातून जे काही न्यूट्रियंट्स हवे ते मिळतात. 6 महिन्यानंतर वाढत्या वयाला अजून ॲडिशनल न्यूट्रियंट्सची गरज असते जे आईचं दूध पूर्णपणे प्रोव्हाइड करू नाही शकत. मग अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला फिडिंग म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फिडिंग इंट्रोड्यूस करायला लागतं. आधीच्या काळी विनिंग डाएट म्हणायचं त्याला, पण विनिंग इज अ व्हेरी रॉंग टर्म. विनिंग म्हणजे काहीतरी गोष्ट काढून घेणं, तसं नाही आहे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, आपण ॲड कॉम्प्लिमेंट करतो आहे. आईचं दूध तर कंटिन्यू करतोच आहे, पण त्याच्यामध्ये आपण कॉम्प्लिमेंट करतो आहे. सो 6 महिन्यानंतर हे युजली सुरू केलं जातं. पण काही क्यूज बघायला लागतात की बाळ रेडी आहे की नाही, बाळ स्वतः इंटरेस्ट दाखवतं आहे की नाही. जस्ट 6 महिने झाले म्हणजे चला आज घ्या चमचा आणि बाळाला ठुसायला लागा, तसं नाही. कॉम्प्लिमेंटरी फीडिंग इज ॲक्टिव्ह रिस्पॉन्सिव्ह फीडिंग. ॲक्टिव्ह रिस्पॉन्सिव्ह फीडिंगचा अर्थ काय आहे की प्रोॲक्टिव्हली बाळाने इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे आणि त्या ह्याला रिस्पॉन्ड करायला पाहिजे. तुम्ही फोर्सफुल फीडिंग नाही करू शकत बाळांना. सो त्या महिन्यापासून आपण चालू करतो. बेसिक काही प्रिन्सिपल्स आहेत कॉम्प्लिमेंटरी फीडिंगमध्ये. ज्यावेळेस तुम्ही कधी कुठली गोष्ट ॲड करता तर काही गोष्टी तुम्ही फॉलो करायला पाहिजे. म्हणजे सिम्पल जसं म्हटल्याप्रमाणे कुठली गोष्ट इंट्रोड्यूस केली की एक 2 ते 3 दिवस तुम्ही तीच गोष्ट चालू ठेवा. बघा की बाळाला टॉलरेट होतं आहे की नाही, काही ॲलर्जिक रिॲक्शन्स होतात आहे की नाही. मग तुम्ही दुसरी एक नवीन गोष्ट इंट्रोड्यूस करू शकता. सुरुवातीला ज्यावेळेस चालू करता त्यावेळेस अशी गोष्ट चालू करा जी म्हणजे पेज फॉर्ममध्ये आहे, जी सेमी सॉलिड आहे. चमच्यामध्ये उचललं आहे आणि खालती असं केलं तर खालती पडत नाही आहे, नाही चमच्याला लागते, ती ड्रिबल होते. सो ती थोडेफार पचायला किंवा म्हणजे पॅलेटेबल बेटर राहते. मग त्यानंतर कुठलीही गोष्ट जी चोक होईल ही अवॉइड करा. नट्स, ग्राउंड नट्स, पोमोग्रेनेट, मेज ह्या ज्या गोष्टी घशामध्ये जाऊन अडकू शकता हे 2 वर्षापर्यंत बिलकुलच अवॉइड करायला पाहिजे. मग जे पण तुम्ही चालू कराल, एक कॉम्प्लिमेंटरी फीडिंगचा एक बेसिक फंडा असतो की इट शुड बी इझिली अवेलेबल, अफोर्डेबल, सस्टेनेबल. ह्या गोष्टी तरी असल्याच पाहिजे. जस्ट बिकॉज तुम्हाला बाळाला खूप काही छान आहार द्यायचा आहे पण ते तुम्हाला सस्टेनेबल नसेल तर त्याच्यात काही अर्थ नाही ना. गावाकडं देण्यात काही अर्थ दररोज तुम्ही आवाकाडो बाळाला म्हणजे सीझनल तर प्रथा. सो इट शुड बी इझिली अवेलेबल, सीझनल असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ह्या सीझनमध्ये मला स्ट्रॉबेरीज द्यायचे बाळांना म्हणून स्ट्रॉबेरी आणून नाही देऊ शकतो. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये स्ट्रॉबेरी दिल्या, हिवाळ्यामध्ये आंबे आणले, सो दॅट डझंट वर्क. सो जे काय त्या सीझनमध्ये इझिली अवेलेबल आहे, अफोर्डेबल आहे आणि तुम्हाला सस्टेनेबल आहे, या 4 पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. सो कॉम्प्लिमेंटरी फीडिंग आपण ज्यावेळेस चालू करतो, सो हे एक आहे. मग बाकीचे काही असतात की सॉल्ट शुगर नाही द्यायला पाहिजे. म्हणजे आपण आधी डिस्कस केल्याप्रमाणे गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध 1-1.5 वर्षानंतरच चालू करायला पाहिजे. आईचंच दूध कंटिन्यू करायला पाहिजे. तुम्ही जे पण देता, आता आपण सगळेच एज्युकेटेड आहोत आजकाल, सगळेच जणं आर व्हेरी कॉन्शियस अबाउट व्हॉट वी आर इटिंग, की प्रोटीन काय आहे, फायबर्स काय आहे, हे सगळं आपल्याला कार्ब्स काय. जस्ट बाळाला सेरलॅक आवडते म्हणून सकाळी सेरलॅक, दुपारी सेरलॅक, संध्याकाळी सेरलॅक डझंट मेक सेन्स. सो ह्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे की बॅलन्स डाएट काय आहे, बाळाचे न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट काय आहे, त्याप्रमाणे त्यांना गोष्टी इंट्रोड्यूस केल्या पाहिजे. आणि एकदा इंट्रोड्यूस केलं की 6 ते 8 महिन्यामध्ये काही गोष्टी इंट्रोड्यूस केल्या जातात. मग हळूहळू वाढत जायचं. आणि अराऊंड 1 year ऑफ एज असं डिक्टम असतं, आई जे पण खाते सर त्याच्या अर्धं बाळाने खायला पाहिजे. सो दिस इज अ म्हणजे बेसिक थिंग विच इज आहे. म्हणजे समजा जर आई 1 पोळी खात असेल तर बाळाने अर्धी पोळी तरी खाल्ली पाहिजे. अराऊंड म्हणजे त्या रेंजमध्ये त्यांचं आहार असला पाहिजे पहिल्या वर्षीच, ॲट द एंड ऑफ 1 year. ॲट द एंड ऑफ 1 year. आणि सेम फॉर्म, नॉट सेम फॉर्म, पण त्या रेंजमध्ये मी म्हणतो की म्हणजे क्वांटिटी वाईज. म्हणजे तो भलेही तो म्हणजे चुरा करून दिलेला असेल किंवा दुधामध्ये मिक्स करून दिलेला असेल, म्हणजे पोळी जर देत असू तर हे अशा या गोष्टी चेंज करायला पाहिजे, म्हणजे द्यायला हवे. सर तुम्ही मीठ आणि साखरेबद्दल बोलला. हो, एक मी नॉर्मली सगळ्यांना विचारतो, विच इज द कॅपिटल ऑफ डायबिटीज ऑल ओव्हर द वर्ल्ड? इंडिया.
विच इज द कॅपिटल ऑफ हायपरटेन्शन ऑल ओव्हर द इंडिया. सो वी ऑलरेडी नो दॅट आपल्यामध्ये एक जनरेशन आहे जे ह्या गोष्टींनी सफर होतात आहे. आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण काय आहे की अर्ली इंट्रोडक्शन ऑफ रिफाईंड शुगर, अर्ली इंट्रोडक्शन ऑफ सॉल्ट. आपण सॉल्टबद्दल बोलू पहिले. मीठ जे म्हणतो ते आपल्या बेसिकली किडनीज 1 वर्षापर्यंत मॅच्युअरच नसतात. त्यांना ही म्हणजे मिठाला ॲब्झॉर्ब करणं, डायजेस्ट करणं, एक्सक्रीट करणं तेवढ्या इझिली जमत नाही. त्यामुळे म्हणजे इट इज डिफिकल्ट. आणि एकदा ती गोष्ट तुम्हाला सवय लागली की ते ऑटोमॅटिकली तुम्ही वापरतच जाता. सो 1 वर्षापर्यंत मीठ कम्प्लिटली अवॉइड करायला पाहिजे. तुम्हाला टेस्टसाठी वापरायचं असेल तर 1 वर्षानंतर तुम्ही एकदम मिनिमलिस्टिक जेवढं वापरू शकता तेवढं योग्य. प्रोॲक्टिव्हली आपण प्रयत्न करायला पाहिजे की मी कमीत कमी वापरतो. आणि साखर तर मी म्हणतो की मी तर 2 वर्षापर्यंत सांगतो की 2 वर्षापर्यंत तुम्ही वापरूच नका. 2 वर्षापर्यंत जर तुम्ही जर रिस्ट्रिक्ट करू शकला, कसं एकदा सवय लागली ना की ती टेस्ट यू वॉन्ट मोर. साखर रिफाईंड शुगर नको म्हणतो. रिफाईंड शुगर नको म्हणतो आहे. नॅचरल स्वीटनर्स डेट्स फॉर्ममध्ये किंवा ॲप्रिकॉट किंवा ह्या बेसिक गोष्टी तुम्ही चव वाढण्यासाठी जर तुम्हाला एक इंट्रोड्यूस करायचं असेल तर ते योग्य आहे. पण ही रिफाईंड शुगर तर 2 वर्षापर्यंत रिफाईंड शुगर म्हणजे गुळ पण नाहीच. सॉर्ट ऑफ अवॉइडच करा. ॲज अ प्रोसेस्ड फूड्समध्ये हे सगळे आपल्याला माहिती आहे की त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत. सो आपण ऑलरेडी वी आर डीलिंग विथ अ पॉप्युलेशन की ज्याच्यामध्ये डायबिटीज हा बऱ्यापैकी कॉमन प्रॉब्लेम झाला आहे. आजकाल बऱ्यापैकी यंगर पॉप्युलेशनला पण होतं आहे, म्हणजे 30 ते 40 वर्षाच्या लोकांना पण होतं आहे. सो इट इज बेटर टू Obesity. हां, म्हणजे जी हेल्थ अवेअरनेस आहे फूड रिलेटेड ती लवकर सुरू झालेली योग्य आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट ते म्हणजे वॅक्सिनेशन्स. ओके. तर काय काय इंडियामध्ये आपल्याकडे मॅन्डेटरी वॅक्सिनेशन्स आहेत आणि काय काय तुम्ही आणखीन वॅक्सिनेशन्स घेऊ शकतात. कारण आता देर इज ऑल्सो दिस जनरेशन की अगदी सर्दी खोकला झाला तर मग काहीतरी त्याचे वॅक्सिनेशन्स आहेत का आणि मग त्याच्यासाठी काहीतरी अँटीबायोटिक्स घ्या. तर या एक्स्ट्रीमपर्यंत पण की नाही माझं बाळ आजारीच नाही पडलं पाहिजे पर्यंतचे पण पेरेंट्स आहेत आणि काही अंशी इग्नोरंट पेरेंट्स पण आहेत. तर एकतर काय काय मॅन्डेटरी इम्पॉर्टंट वॅक्सिनेशन्स आहेत ते काय काय टप्प्यात होतात आणि बाकी त्याच्यासोबत जोडून येणारे काय वॅक्सिनेशन्स असतात. सो वॅक्सिनेशन हे 2 पार्ट्समध्ये डिवाईड केलेले आहेत, म्हणजे 2 ब्रॉडर ग्रुपमध्ये. एक आहे युनिव्हर्सल इम्युनायझेशन शेड्यूल, हे नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल जे आहे, जे आपल्या गव्हर्मेंट ऑफ इंडियानी रिकमेंड केलेले हे वॅक्सिन्स तर दिलेच पाहिजे. हे रिजन स्पेसिफिक पण आहेत. काही रिजनमध्ये काही आजार कॉमन असल्यामुळे त्या रिजनमध्ये काही, बट होलिस्टिकली भारतामध्ये हे वॅक्सिन तरी 5 वर्षाच्या खालच्या मुलांना दिलेच पाहिजे म्हणून एक आहे. आणि मग एक येतं IAP रिकमेंडेशन, म्हणजे इंडियन अकॅडमी ऑफ पिडॅट्रिक्सच्या रिकमेंडेशनप्रमाणे. सो देर आर डिफरंट सेट्स ऑफ थिंग्स. देर आर ॲडिशनल वॅक्सिनेशन्स विच आर देअर इन टू इट. आता बी इट युनिव्हर्सल इम्युनायझेशन शेड्यूल और IAP, पहिली गोष्ट हे जाणून घेणं गरजेचं आहे, वॅक्सिनेशन द्यायलाच हवं. तुम्ही इकडे द्या किंवा तिकडे द्या, पहिली गोष्ट वॅक्सिन द्यायलाच हवं. का मी म्हणतो असं की वॅक्सिनेशन इज लाईक इन्व्हेस्टमेंट. तुम्ही आज त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं तर उद्या तुम्ही आजार अवॉइड करताय. कोविड टाईमचीच गोष्ट जर तुम्हाला आठवत असेल, पहिल्या वेवमध्ये ज्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस इनिशियली दुसऱ्या वेवला वॅक्सिनेशन ज्यावेळेस आलेले, नॉट मेनी पीपल वेर व्हेरी कीन टू टेक इट. खूप इनिबिशन होतं की अरे नाही वॅक्सिनेशननी काही त्रास होतो, या सगळ्या गोष्टीमुळे आजार होतात, वॅक्सिनेशननी कोणाला काही आजारी जास्त पडले आहेत किंवा काही ॲलर्जिक रिॲक्शन झालेलं आहे. सो देर वॉज लॉट ऑफ इनिबिशन. बट द मुमेंट सेकंड थर्ड वेव स्टार्टेड कमिंग लाईक पब्लिक लाईक एकदम लोकांना विचारून वगैरे कुठून अरेंजमेंट करून वॅक्सिनेशन्स घ्यायला लागले. सो सिमिलरली आत्ता पण वॅक्सिन्स का देतो आपण की काही कॉमन जे लहान मुलांमध्ये जे आजार असतात त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी देतो. आणि हे आजार खरंच बाळाच्या हेल्थला सिव्हिअरली एफेक्ट करू शकतात. सो गव्हर्मेंट इज ट्राईंग की ॲटलिस्ट आपण हे सगळे जे कॉमन आजार आहेत ते कम्प्लिटली इरॅडिकेट करू. म्हणजे पोलिओच आपण जर म्हणायला गेलं तर आधीच्या काळी पोलिओ वॉज प्रिटी मच नोन टू. वेन वॉज द लास्ट टाईम यू हॅव हर्ड अ केस अबाउट पोलिओ? नॉट ना. इट इज बिकॉज ऑफ ॲक्टिव्ह वॅक्सिनेशन, ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ गव्हर्मेंट ॲज वेल ॲज पेरेंट्स. नाव वेन इट कम्स टू कुठलं द्यायला पाहिजे या दोन्हीमध्ये, मला जर विचाराल तुम्ही जे युनिव्हर्सल इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये आहे
ते द्यायला हवे. त्याच्या व्यतिरिक्त जे ऑप्शनल आहेत त्याच्यामधले तुमच्या पिडॅट्रिशियनशी तुम्ही डिस्कस करायला हवे आणि ते पण द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठले येतात? टायफॉईड हा आजार आपल्याकडे बऱ्यापैकी कॉमन आहे. हो. किंवा मग हेपॅटायटिस जे बाहेर खाल्ल्यामुळे हे होतं. हेपॅटायटिस एचं जे वॅक्सिनेशन येतं ते. आणि इन्फ्लुएन्झा. आता सर्दी खोकल्याचं जे आहे ना, कॉमनेस्ट प्रॉब्लेम आता काय होतं आहे, रेस्पिरेटरी इलनेसेस आहे. तर हे इन्फ्लुएन्झाचं पण वॅक्सिनेशन जे असतं. सो तुम्ही जे वॅक्सिनेशन तिकडे मिळत नाही ते तिकडे पण कुठलं, म्हणजे आपण समजा आता आपण 0 to 3 म्हणतोय, तर बेसिकली काय काय टप्प्यावरती कोणते द्यायला पाहिजेत वॅक्सिन जर सांगू. बर्थवर 3 वॅक्सिनेशन्स असतात. BCG, ओरल पोलिओ आणि हेपॅटायटिस बी. ते झाल्यावर नंतर 6 आठवड्याला पहिला जो आपला नेक्स्ट टप्पा जो असतो तो 6 आठवड्याला असतो. 6 आठवड्याला, 10 आठवड्याला आणि 14 आठवड्याला. हे 1.5 महिने, 2.5 महिने आणि 3.5 महिन्याच्या आसपास हे नेक्स्ट सेट ऑफ वॅक्सिनेशन असतात. आणि मग नंतर अराऊंड 6 महिन्याच्या वेळेस वॅक्सिनेशन परत जे हे असतात. नॉर्मली युनिव्हर्सल इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये 6, 10 आणि 14चे मिळतात आणि मग 9 महिन्याचे असतात. पण मधल्या काळामध्ये टायफॉईडचे, इन्फ्लुएन्झाचे हे काही वॅक्सिन्स आहेत ते कवर केले पाहिजे. सो ते देणं गरजेचं आहे. आणि मग 1 वर्षावर तुम्ही हेपॅटायटिसचं वॅक्सिन आहे, की पुढे जाऊन चिकन पॉक्सचं वॅक्सिन आहे. परत चिकन पॉक्सचं वॅक्सिनेशन पण इम्पॉर्टंट आहे, पण ते गव्हर्नमेंटमध्ये किंवा ते युनिव्हर्सल इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये कवर्ड नाही आहे. एक प्रश्न जो पडतो तो म्हणजे हेल्दी बाळ कसं असतं. म्हणजे एकतर आपल्याकडे माहीत नाही कुठून ही कॉन्सेप्ट आली आहे, पण गुटगुटीत बाळं म्हणजे बाळाने बाळसं धरलं, जरा वजन वाढलं की म्हणजे आपल्याला गुटगुटीत बाळं छान वाटतात. कारण ते आपल्याकडे दिसायला स्पर्धा असायच्या गुटगुटीत बाळांच्या. हो. आणि त्याला हेल्दी बाळ असं नाव असायचं. म्हणजे हेल्दी बाळ म्हणजे गुटगुटीत बाळ. तर नेमकं हेल्दी बाळ कसं दिसतं, ते कसं असलं पाहिजे, त्याचे वजनाचे सुद्धा वेगवेगळ्या वयानुसारचे टप्पे काय असले पाहिजेत आणि किती पालकांनी त्याच्याबाबत काळजीपूर्वक राहायला पाहिजे. म्हटल्याप्रमाणे कंपॅरिझन हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे आपल्या जनरल पॉप्युलेशनमध्ये, की माझं बाळ 6 महिन्याचं झालं पण 6 किलोचंच दिसतं आहे किंवा 7 किलोचंच आहे आणि किंवा थिन दिसतं आहे. माझ्या मैत्रिणीचं बाळ 6 महिन्याला 9 किलो आहे. सो तो एक कंपॅरिझन नेहमी असतो आणि त्याच्यामुळे मदर्समध्ये किंवा पेरेंट्समध्ये अँझायटी वाढण्याची शक्यता जास्त असते. पण फक्त एक स्टॅटिक नंबरवर आपण रिलाय नाही केला पाहिजे. मगाशी मी तुम्हाला जसं सांगत होतो की आपण डिपेंड करते कुठे सुरू करतो आहे. बर्थ वेट काय आहे, सो त्या बाळाचं बर्थ वेट काय होतं, तिकडनं न्यूट्रिशन काय मिळालेलं आहे हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एखाद्या बाळा जर बर्थ वेटच 3.5 किलो असेल आणि एखाद्या बाळाचं 2.5 किलो बर्थ वेट असेल तर हाऊ कॅन यू कम्पेअर. एव्हरी चाइल्ड इज डिफरंट. ओके, एव्हरी चाइल्ड्स इज ग्रोथ इज ऑल्सो डिफरंट. बट एक नॉर्मल डिक्टम असतो, जे काही बर्थ वेट असेल नॉर्मली दे शूड डबल द्या बर्थ वेट बाय 5 months ऑफ एज. ओके, म्हणजे एक 2.5 किलोचं बाळ असेल तर बाय 5 months ऑफ एज दे शूड बिकम 5 kg. ओके, आणि दे शूड बिकम 3 times द बर्थ वेट बाय 1 year ऑफ एज. सो हा नॉर्मल आमचा म्हणजे पिडॅट्रिक्समध्ये शिकवण्याचा एक डिक्टम असतो. आता मग जे 2.5 किलोचं बाळ आहे त्याच्यासाठी जर 7.5 किलो किंवा 8 किलो ॲट 1 year इज अप्रोप्रिएट, राईट. पण ते जे एक 3.5 किलोचं बाळ आहे त्याचं एक 1 yearला ते 7.5 किलो इज नॉट अप्रोप्रिएट. सो यू कांट कम्पेअर ना. आणि ज्यावेळेस आपण ग्रोथ बोलतो, IAP चार्ट्स हे खूप म्हणजे किंवा जे आम्ही जे ग्रोथ चार्ट्स आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस पण वॅक्सिनेशनला जातात त्यावेळेस ते ग्रोथ चार्टवर त्यांची ग्रोथ प्लॉट करणं खूप महत्त्वाचे असते. सो ते ग्रोथ चार्ट्समध्ये ते आधे फॉलोईंग अ सेम सेंटाईल. म्हणजे जर ते 20% होते तर ते 20%लाच कंटिन्यू आहेत का, 50% होते तर 50%लाच कंटिन्यू आहे का. ॲज पेरेंट्स जर तुमचं सेंटाईल्स ड्रॉप होतात आहे, की म्हणजे सुरुवातीला बाळ एक 50%वर होतं आणि ते आता ड्रॉप होऊन 10%वर आलं आहे, दॅट शुड बी मोर वरीसम. ऑल्सो सो पर्सेंटाईलबद्दल बोलतो आपण. हो, पर्सेंटाईलबद्दल. सो जे ग्रोथ चार्ट्स असतात ते सेंटाईल्स म्हणजे पर्सेंटाईल्समध्ये असतात. सो त्यावेळेस तुम्ही बघता तर त्याच्यामध्ये तो प्लॉट करणं खूप गरजेचं असतं. त्याच्यावरून आपल्याला ग्रोथ करतं. तर एखादं बाळ असेल की ते 20%वर आहे ते 20%वरच चालू राहतं आहे, कारण का कॉन्स्टिट्युशनली ऑल्सो म्हणजे आईवडील पण त्याच ह्याच्यात असतील, ते पण डिपेंड करतं आहे, राईट. दुसरी गोष्ट, वेटपेक्षा लिनियर ग्रोथ खूप महत्त्वाची आहे. ओके, बाळाची हाईट केवढी वाढते, लेंथ किती वाढते हे ज्यावेळेस बाळं
वेट जास्त ग्रोथ होत नाही त्यांच्या एजच्या हिशोबाने. त्यांना आम्ही म्हणजे एक सर्टन सेंटाईलच्या खालती म्हणजे 10% खालती ज्यावेळेस जातात की 2 स्टँडर्ड डिव्हिएशन खालती ज्यावेळेस असतात त्यांना आम्ही वेस्टिंग म्हणतो. म्हणजे त्यांचं वेस्टिंग होतं आहे. पण ज्यावेळेस त्यांची हाईट पण कमी असते त्याला शंटिंग म्हणतात. आणि शंटिंग इज मोर हार्मफुल. ओके. हाईट ग्रो न होणं ही जास्त आहे. कारण का वेट ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम दे कॅन गेन. बट हाईट जर रिस्ट्रिक्ट झाली म्हणजे ह्याचा अर्थ की क्रोनिकली मालनरिश्ड आहे बा. ओके. पहिली गोष्ट ती. दुसरी गोष्ट, नॉट एव्हरी हेल्दी चाइल्ड मीन्स म्हणजे गुटगुटीत बाळ जे तुम्ही म्हणताय मीन्स की हेल्दी चाइल्ड. सो म्हणजे लेट्स से एक 6 महिन्याचं बाळ आहे किंवा 9 महिन्याचं बाळ आहे. 2 बाळ आहेत 9 महिन्याचे. एकाचं वजन 10 किलो आहे 9 महिन्याला, पण ते काहीच मुवमेंट करत नाही. म्हणजे ते झोपूनच असतं. ते अजून पालतं पडत नाही आहे, रांगत नाही आहे, हे सगळं. तेच एक 9 महिन्याचं बाळ आहे ज्याचं वजन आहे 7 किलो, पण ते रांगतंय, पुल टू स्टँड करते. तुमच्या हिशोबाने कुठलं बाळ हे किंवा हेल्दी आहे? 7 किलोचं. 7 किलोचं पण जे जे active आहे. डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स अप्रोप्रिएटली अचीव करतं आहे. सो हेल्दीचं परिभाषा किंवा म्हणजे हेल्दीचं डेफिनेशन इज नॉट वेट फक्त अलोन. एक पॅरामीटर आयसोलेशनमध्ये बघून नाही चालणार आहे. आपल्याला सगळे पॅरामीटर म्हणजे जसं तुम्ही मगाशी सांगितलं वेट आहे, स्पीच आहे, हाईट आहे, त्याचे काय म्हणतात सोशल हेड सर्कम्फरन्स इज सच अन इम्पॉर्टंट थिंग. तुम्ही बघाल तर म्हणजे अनुभवातून बघा की द मोमेंट तुम्ही पिडॅट्रिशियनकडे गेला की ते डोकं मापत असतात, हेड सर्कम्फरन्स चेक करत असतात. कारण का पहिल्या 2 वर्षामध्ये हेड सर्कम्फरन्सची ग्रोथ सगळ्यात जास्त असते, त्यानंतर ती स्टॅटिक होते. ओके. सो आम्ही ज्यावेळेस आमच्याकडे पेशंट्स येतात त्यांचं आम्ही वेट चेक करतो, ते वेट फॉर एज प्लॉट करतो, हाईट चेक करतो, हाईट फॉर एज प्लॉट करतो आणि हेड सर्कम्फरन्स पण चेक करतो जे त्या एजला आपण प्लॉट करतो. आणि त्याप्रमाणे आपल्याला एक अंदाज येतो की ग्रोथ बरोबर चालली आहे की नाही. सो हे सेंटाईल्स किंवा ग्रोथ चार्ट्स खूप फॉलो करणं गरजेचं आहे. WHOचे ग्रोथ चार्ट्स आहेत, IAPचे ग्रोथ चार्ट्स आहेत. हे कुठल्याही अँशियस पेरेंट्सनी एन्श्युअर करा की ते फॉलो केले जातील. तुमच्या पिडॅट्रिशियनला विचारायला हवं आहे की त्याच्यावर प्लॉट केलं आहे की नाही. सो तुमचं बाळ हेल्दी आहे की नाही हे पेडियाट्रिशियन ठरवणार आहे, तुमच्या आजूबाजूचे रिलेटिव्स नाहीत. आता मी अजून एक उदाहरण देतो. 4 म्हणजे माझ्याकडे जे मदर्स येतात त्याच्यानं तुम्ही पहिल्यांदा एका फंक्शनमध्ये गेला आहे, विच इज द कॉमनेस्ट पिकअप लाईन विच एनीवन कॅन यूज टू स्टार्ट अन इंट्रॅक्शन. किती गोड बाळ आहे. ओके. अजून मी तुम्हाला खूप दिवसानंतर कुठेतरी काहीतरी भेटलो आहे आणि कॉमनेस्ट पिकअप लाईन विच समवन कॅन यूज. अरे जाड झालास किंवा बारीक झालास. अरे काय रे बारीक दिसतोय, अरे काय रे जाड दिसतोय. आपल्याकडे हे एवढं कल्चर आहे की म्हणजे भरपूर पेरेंट्स येतात हे सांगून. मी आत्ता परवा गेलेली ह्याच्यात म्हणजे लग्नामध्ये गेलेली, तिकडे सगळे म्हणायला लागले की बाळ बारीक दिसतंय. आणि मग ते येतात आणि माझ्याकडे टेन्शन घेऊन येतात आणि मग त्याच्याबद्दल विचारायला लागतात. पण दॅट इज हाऊ दे स्टार्ट अन इंट्रॅक्शन. अरे काय झालं बाळ तर बारीक दिसतंय, मग आपण काहीतरी बोलतो, मग ते त्यांच्यावर त्यांचे काय म्हणतात सजेशन्स देतात, ॲडवाईस देतात अँड दॅट्स फॉर्म्स लाईक अन इंट्रॅक्शन. सो इट इज व्हेरी इझी टू स्टार्ट अन कन्व्हर्सेशन बेस्ड ऑन युअर जनरल अपीअरन्स, बट दॅट इज नॉट the reason why a child should be labeled as unhealthy or malnourished. That is what is my take. सो आणि आत्ता आपण वेटबद्दल बोलतो आहे, आपण मगाशी साखर मीठ या सगळ्याबद्दल बोललो. आत्ता भारतामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम दिसतो आहे तो म्हणजे चाइल्ड ओबेसिटी. हो. सो चाइल्ड ओबेसिटी टाळण्यासाठी 0 to 3 ह्या एज ग्रुपमध्ये काही गोष्टी पाळल्या पाहिजेत का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रोसेस्ड फूड कमी करायला पाहिजे. खूप लवकर प्रोसेस्ड फूड वापरली जाते. पॅक्ड फूडमध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला माहीत नाही. आपण ज्यावेळेस मगाशी म्हटलं की कॉम्प्लिमेंटरी फीडिंगचे काही प्रिन्सिपल्स वापरले पाहिजे, त्याच्यामध्ये जे फ्रेशली प्रिपेअर्ड फूड आहे जे घरी बनवलं जातं आहे हे जेवढं तुम्ही वापराल तेवढ्या ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता कमी आहे. कारण का यू डोंट नो व्हॉट इज देअर इन टू दॅट पॅकेट. पण ॲटलिस्ट तुम्ही जे घरी स्वतः बनवताय ते ॲटलिस्ट तुम्हाला माहिती आहे ना. सेरलॅकच बनवायचे तुम्ही जे आहे तुम्ही होम बेस्ड सेरलॅक बनवा, पण ते पॅकेटमधलं कशाला वापरताय ती पहिली गोष्ट. मीठ साखर त्या गोष्टी तर आहेत ज्याच्याने ओबेसिटी वाढते, त्याच्यामुळे ओव्हरऑल हेल्थ कॉम्प्रोमाइज होते. अनफॉर्च्युनेटली थोड्याशा वरच्या एजमध्ये जाल म्हणजे अजून तुम्हाला अनुभव नसेल किंवा माझी मुलं तेवढ्या एजची आहेत म्हणून एक मी भरपूरदा बघतो. अनफॉर्च्युनेटली व्हॉट इज द नॅशनल फूड ऑफ टुडेज किड्स? पिझ्झा, पास्ता. कुठल्याही मुलाला जर त्यांना पिझ्झा द्यायची, पिझ्झा, पास्ता, फ्राईज, हो. हे 3च गोष्टी ते
म्हणजे आता बर्थडे पार्टीला ते असतं सगळीकडे. सगळीकडे कॉमनली तेच वापरलं जातं. आमचंही त्यांचं सर. नाही तो आहेच, पण आपण तरी एका सर्टन एजमध्ये आलो आहे की आपलं एक ग्रोथ झालेली आहे किंवा वी आर अवेअर अबाउट व्हॉट वी आर इटिंग. पण अनफॉर्च्युनेटली ह्या मुलांना, आणि ते म्हटलं ना की इट इज लाईक अन ॲडिक्शन. ते एकदा सुरू केलं ना की मग त्यांना तीच डिमांड राहते ते हे. सो पहिल्या 3 वर्षामध्ये माझं एक जेन्युइन मत आहे, प्रोसेस फूड कमी करा. तुम्ही बी विजिलंट अबाउट तुम्ही काय इंट्रोड्यूस करताय बाळांना. बॅलन्स डाएट ठेवा. सगळं द्यायला पाहिजे, एकच गोष्ट देत आहे म्हणून हे नाही. द मोमेंट द चाइल्ड इज 1 year old, फॅमिली मील टाईम चालू करा. की सी इट इज व्हेरी डिफिकल्ट टू एक्सपेक्ट युअर चाइल्ड टू ईट हेल्दी वेन यू आर ऑर्डरिंग फ्रॉम स्विगी अँड झोमॅटो. म्हणजे तुम्ही बसून बाहेरून खायचं आणि त्या बाळाला म्हणायचं नाही तू तर हेल्दी खायला पाहिजे, तसं नाही होत. सो बाळ जे तुम्हाला बघून शिकतं आहे तेच त्याच्या डोक्यामध्ये फिट राहणार आहे. सो एक्झॅक्टली हा प्रॉब्लेम जो म्हणतो की 1 वर्षानंतर द मोमेंट दे आर एबल टू सिट अँड ऑल दोज थिंग्स, तुम्ही त्यांना एक हाय चेअर द्या. बेबी लेड विनिंग, आपण त्या टॉपिकबद्दल ॲक्च्युली यायचं होतं तिथंच, की बेबी लेड विनिंग जे असतं त्याच्यामध्ये त्यांच्या समोर फूड ठेवलं असतं, त्यांना त्याचं टेक्स्चर, त्यांची फील, त्यांना हातात होल्ड करून देणं, त्यांना त्यांचे चॉईसेस करू द्या आणि बीट मेसी. आपल्याला काय प्रॉब्लेम असतो की इतके कामाचे व्याप असतात की आता अजून घर साफ करायचं, अजून त्याच्यानंतर म्हणजे एक प्रॉब्लेम असतो. पण त्यामुळे आपण आपल्याकडे आणि एन्थुझियास्टिक लोक पण असतात ना भरवण्यासाठी. हां म्हणजे आजी आजोबा किंवा आई वडील सगळ्यांना चला ठुसायचं असतं ते, म्हणजे ठुसायचं भरवायचं नसतं ते. ठुसायचं असतं तेच. एवढी वाटी तर संपलीच पाहिजे, एवढी वाटी नाही खाल्ली तर असं कसं होतं. पण दॅट इज अगेन नॉट द आयडियल वे ऑफ डुईंग इट. सो बेबी लेड विनिंग हे सगळ्यात योग्य आहे. मी एखाद्याला 2 चपाती ठुसल्या आणि एखाद्यानी 1 चपाती मनापासून खाल्ली किंवा एखादी पोळी जर मनापासून खाल्ली तर डेफिनेटली अंगी कुठली लागणार आहे, 2 पोळी का 1 पोळी? 1 पोळीच. पण कारण का ते प्रोॲक्टिव्हली खात आहे, खुशी खुशी खात आहे. सो फोर्स फीडिंग करू नका. 1 वर्षापासून तुम्ही फॅमिली मील टाईम चालू करा आणि रिस्ट्रिक्ट आउटसाईड फूड वन्स दे आर लाईक बिगर ऑल्सो. कारण भरपूर पेरेंट्स 1-1.5 वर्षापासूनच फ्राईज वगैरे चालू करतात. सो कॉमन, अनफॉर्च्युनेटली व्हेरी कॉमन म्हणून 1.5-2 वर्षापासून फ्राईज देणं हे आहे. सो बेबी लेड विनिंग म्हणजे 2 टाईपचे, म्हणजे आपण ज्यावेळेस कॉम्प्लिमेंटरी फीडिंगबद्दल बोललो की एक असतं ॲक्टिव्ह रिस्पॉन्सिव्ह फीडिंग, म्हणजे आपण ॲक्टिव्हली मुलांना इन्व्हॉल्व करतो आहे त्याच्यामध्ये. सो ते कसं असतं की ते एकदा बसायला लागले, एकदा सपोर्ट घ्यायला लागले की हायचेअरवर त्यांच्यासमोर तुम्ही वेगवेगळे गोष्टी त्यांच्यासमोर ठेवा. एन्श्युअर की ते घशामध्ये अडकणार नाही, चोकिंग एपिसोड काही होणार नाही. आणि बाळांना त्यातला फील करू द्या, टेक्स्चर फील करू द्या आणि त्यांना ते स्वतःहून हातात पकडून, म्हणजे माउथिंग तर तिथपर्यंत आलेलंच असतं. 6 महिन्याला तुम्ही बघाल की प्रत्येक बाळ प्रत्येक गोष्ट तोंडात घालायला बघत असतं. सो दॅट मुमेंट लेट इट हॅपन. देवाने इतकं सगळं मस्त बनवलेलं आहे ना, प्रत्येक गोष्टीच्या मागे एक कारण आहे. 4 महिन्याचं किंवा 6 महिन्याचं बाळ तुमच्याकडे कॉमनली OPDमध्ये आलं की हेच म्हणतं की आईवडील म्हणतात तर प्रत्येक गोष्ट तोंडात घालते. अरे ते कारण का त्यांना ते रेडी करतं आहे की कॉम्प्लिमेंटरी फीडिंग चालू करायचं आहे आता. सो त्यांना ही सवय व्हायला पाहिजे. सो ह्या गोष्टी त्यांच्या समोर ठेवल्या की त्यांनी जे खाल्ल्या मग त्यांना ती टेस्ट डेव्हलप होते आणि मग ती तुम्ही त्याच्यावर बिल्डअप करा. मग त्याच्यावरच क्वांटिटी हे करा. मग तुम्ही फिंगर फूड्स म्हणून म्हणतात की एखादी पातळ गाजरच घेतला, त्याला उकडून थोडंसं पातळ कापून ठेवला किंवा काकडी घेतली किंवा काही जे चोक नाही होणार, कुरमुरे म्हणा, छोटे चपातीचे तुकडे ज्यास किंवा पोळीचे तुकडे, पराठा, चिला, ह्या गोष्टी तुम्ही 9 महिने 1 वर्षानंतर ह्या सगळ्या गोष्टी वापरायला सुरू करायला पाहिजे. आणि सर फीडिंगमधलाच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाळाला बॉटल द्यायची का नाही आणि आईचं दूध कधी बंद करायचं. अगेन WHO रिकमेंड्स 2 yearsपर्यंत ब्रेस्ट फीडिंग कंटिन्यू करायला पाहिजे. पण सगळ्या आईंना तेवढं शक्य नसतं आणि हे नाही. मी प्रॅक्टिकली सांगतो, प्रॅग्मॅटिकली सांगतो की 15-18 महिन्यानंतर तुम्ही स्टॉप करायला सुरू करा. कारण का त्याच्यानंतर जे फीडिंग असतं हे मोर दॅन न्यूट्रिशन इट इज नर्सिंग. कम्फर्ट फीडिंग जास्त असतं. सो त्याच्यातून खूपदा न्यूट्रिशन मिळत नाही. आणि भारतामध्ये आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया हा खूप कॉमन आहे. आपण ऐकलं असेल की खूप जणांचं हिमोग्लोबिन कमी असतं. त्याचं सगळ्यात प्रॉब्लेम ना हा सगळा ह्या फेजमध्ये चालू होतो. लेट विनिंग म्हणजे लेट कॉम्प्लिमेंटरी फीडिंग चालू करणं, प्रिडॉमिनंटली दूध पाजणं. आपल्याला वाटतं दूध म्हणजे धोनी, चला 2-3 लिटर दूध पाजलं तर झालं, पण दुधामधून काहीच न्यूट्रिशन मिळत नाही आणि त्याच्यामुळे इनफॅक्ट
आयर्न डेफिशियन्सी होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो एका सर्टन एजनंतर दूध इज नॉट गोइंग टू गिव्ह यू ऑल द न्यूट्रिशन. सो तुम्हाला हे बाकीच्या गोष्टी देणं भाग आहे. ते दूध पितं आहे फक्त असं चालणार नाही. सो ॲप्रॉक्सिमेटली 15 to 18 months आईने हळूहळू वीन करणं चालू करायला पाहिजे आणि बाय ॲज अर्ली एज पॉसिबल शी कॅन स्टॉप इट. बट इफ शी वॉन्ट्स टू कंटिन्यू शी कॅन कंटिन्यू टिल 2 years प्रोव्हायडेड बाकीचं न्यूट्रिशन होतं आहे. सो ते सगळं कॉम्प्रोमाइज नाही व्हायला पाहिजे. परत बॉटल फीड अवॉइड व्हायला पाहिजे. बॉटल फीड इज नॉट रिकमेंडेड कारण का त्यांनी डेंटल कॅरीज होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हे डायरेक्टली आजार जे म्हणतात ते गॅस्ट्रोइंटेस्टायनल प्रॉब्लेम्स जे असतात ते होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो जरी इनिशियल फेजमध्ये असेल तर तुम्ही जेवढं होऊ शकतं सुरुवातीला वाटी चमच्यानी देणं किंवा पॅलेडे जे म्हणतात ते देणं गरजेचं आहे. लेटर ऑन रादर दॅन गिविंग बॉटल दिस्टिंग सिपवर देऊ शकतं किंवा जे सोपे जे भांडी असतात ज्याच्याने दूध पाजायला किंवा पाणी द्यायला सोपं राहील ह्या गोष्टी वापरायला पाहिजे. नो बॉटल्स आर स्ट्रिक्टली नॉट रिकमेंडेड. आणि फीडिंगबद्दलच बोलतो तर फीडिंगसोबत येणारा पुढचा आत्ताच्या पेरेंट्सचा मॉडर्न प्रॉब्लेम इज स्क्रीन. की आपण हे खूपच कॉमन चित्र आहे की बाळ बसलेलं आहे, खात नाही आहे, मग त्याच्यासमोर फोन ठेवला जातो किंवा टी व्ही लावला जातो आणि मग बाळ ते टी व्ही बघत किंवा फोन बघत काहीतरी कार्टून जेवण करतं. तर स्क्रीन एकतर कधी इंट्रोड्यूस केल्या पाहिजे आणि त्याचे काही हेल्दी लिमिट्स आहेत का? सो आपण अमेरिकन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स जसं आपलं इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स आहे तसेच एक अमेरिकन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स एक मोर बिगर बॉडी आहे ज्याचे रिकमेंडेशन्स असतात. सो ॲज पर AAP बिलो 2 years ऑफ एज नो स्क्रीन टाईम इज रिकमेंडेड. सो 0 स्क्रीन टाईम. सो 2 वर्षाच्या खालच्या मुलांना तर तुम्ही द्यायलाच नाही हवं. पॅसिवली बॅकग्राऊंडमध्ये काही म्युझिक चालू असेल तर ठीक आहे, बट स्क्रीन डायरेक्टली हे कम्प्लिटली नो आहे. कारण का सेन्सिटायझेशन हे जास्त होतं वेन दे लुक इन टू सच ब्राईट लाईट्स. त्यांचं फोटो सेन्सिटायझेशन जास्त होतं. गेटिंग अट्रॅक्टेड ॲडिक्टेड आपण का बघतो की आजकाल तुम्ही बघाल ते सगळीकडे मुलं मोबाईल घेऊनच बसलेले असतात. कारण का त्याच्यामुळे जो डोपामाइन रिलीज होतो त्याच्यामुळे जे प्लेजर मिळतं बाळांना हे त्यांना वारंवार पाहिजे असतं आणि मग ते समोर स्क्रीन ठेवले तोंडामध्ये काय जाते त्याला काही कॉर्डिनेशनच नाही आहे. बिकॉज ब्रेन तिकडे आहे आणि हीच फक्त मुवमेंट आहे. आणि वर्किंग पेरेंट्सला किंवा बाकी काही गोष्टींमुळे जे ऑलरेडी दे आर ओव्हरलोडेड त्यांना असं असतं की बाळांनी पटकन खावं, सगळं संपवावं आणि माझं काम झालं मी दुसऱ्या कामासाठी सुरू करावं. पण हा प्रकार म्हटल्याप्रमाणे सस्टेनेबल नाही आहे. लाँग टर्ममध्ये त्याचे प्रॉब्लेम्स बाळाच्या ग्रोथवर पण जास्त आहे आणि न्यूट्रिशन वाईज पण बाळाला प्रॉपर न्यूट्रिशन मिळणार नाही. मला ह्याच्यावरच थोडंसं डबल क्लिक करायचं ते म्हणजे काय परिणाम होतो बाळाच्या ग्रोथवरती लवकर स्क्रीन इंट्रोड्यूस केलं. कारण आपण हे तर बघतो ना की नाही हो तो ऐकतच नाही त्याला स्क्रीन ते कार्टून लावून दिलं नाही ना तर तो जेवतच नाही. हे इतकं कॉमन आहे आणि मग आईबाबांना पण तो एस्केप हवा असतो की नाही ठीक आहे हे लावून दिलं ना मला 5 मिनटं शांत बसता येईल आणि तो त्याचं ॲटलिस्ट पोटात जाईल आणि मला बरं वाटेल की एक वाटी तरी संपली की काहीतरी तरी खाल्लं माझ्या बाळाने. म्हणून तर नेमका परिणाम काय होता म्हणजे सगळेच जण सांगतात की स्क्रीन वाईट आहे नेमकं होतं काय त्याने? इट इज सेम लाईक अल्कोहोल ॲडिक्शन और एनी ॲडिक्शन फॉर दॅट रिझन दॅट दे स्टार्ट बिकम मे दॅट डिमांड हट्ट मग त्यानंतर रेजमध्ये कन्वर्ट होतो आणि मग ते इम्पल्सिव्ह बिहेवियर्समध्ये जास्त कन्वर्ट होतो. सो एक तर आहे बिहेवियरल मॉडिफिकेशन होतं त्यांचं. सेकंड आहे की तुम्ही बघाल आपण भरपूरदा म्हणजे म्हणतो की स्पीच इज अ प्रॉब्लेम. मुलं उशिरा बोलतात आहे किंवा मुलं आजकाल बोलत नाही. तर हा स्क्रीन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन स्पीच डिले. सो त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये जो प्रॉब्लेम येतो हा स्क्रीनमुळे पण येतो आहे. सो जो स्पीच डिले होतो आहे तो स्क्रीनमुळे होतो. कारण का आपण जेव्हा इंटरॅक्ट करतो आपण इंटरॅक्ट करताना देर इज कॉम्प्रिहेन्शन, देर इज अंडरस्टँडिंग, देर इज ॲनालिटिकल थिंकिंग विच इज हॅपनिंग अँड देन यू रिस्पॉन्ड टू इट. टू वे कम्युनिकेशन आहे. बट स्क्रीनमध्ये ते नसतं. पेरेंट्स येतात आणि म्हणतात की हां तो कोकोमेलन बघतो किंवा तो चांगल्याच गोष्टी बघतो त्याच्यावर, आम्ही त्याला चांगल्याच गोष्टी शिकवतो, आम्ही त्याला राईम्सच दाखवतो. पण नाही, ते शेवटी स्क्रीन आहे, त्याच्यामध्ये खूप फास्ट पेसमध्ये गोष्टी मूव्ह होत असतात ज्याच्यामुळे ब्रेन गेट्स मोर अँड मोर ॲडिक्टेड टू दोज थिंग्स. सो माझ्या हिशोब आणि परत
आउटडोअर ॲक्टिव्हिटी कमी होते, त्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी होते. आता कोणालाही विचाराल तर तो स्क्रीन टाईम 5 मिनटाचा कधीच राहत नाही. 5 मिनटाचा 10 मिनटं कधी होतो, 10 मिनटाचा 20 मिनटं कधी होतो किंवा अर्धा तास कधी होतो ते कळत नाही. आणि पेरेंट्सला पण तेवढाच वेळ मिळतो की ज्यावेळेस आपल्याला आपली कामं करता येतात. सो अनफॉर्च्युनेटली ऑल दिस थिंग्स आर द मेजर प्रॉब्लेम विथ इट, की हे प्रॉब्लेम्स होतात मुलांमध्ये. त्याच्या बाजूला जर बाळ बसलं असेल आणि बाळाची आयसाईट किंवा बाळाची विजन इज ॲट द स्क्रीन आणि तिकडेच स्टक लावून असेल तर नाही, ते योग्य नाही आहे म्हणून. कारण का अगेन हे जे फोटो सेन्सिटायझेशन आहे ते त्या स्क्रीनमुळे होतं आहे. त्यांना त्यातलं कंटेंट काहीच कळत नसतं, पण ते चमकणाऱ्या गोष्टी त्यांना अट्रॅक्ट करत असतात आणि मग ते त्याच्याकडेच बघत असतात. आणि त्या फास्ट पेस मुव्हिंग ज्या असतात त्याच्यामुळे त्यांना ते डोपामिन रिलीज होतं. सो ते डेफिनेटली कमी करायला पाहिजे. मग तर मला वाटतं तसं बघायला गेलं तर बाळाचा स्क्रीन टाइम खूप वाढत असेल, म्हणजे ज्याला पालक कन्सिडर पण करत नसतील, कारण टीव्ही चालूच असतात आणि हल्लीच्या टीव्हीच्या सायझेस इतके मोठे मोठे असतात की त्या बाळाला बघायला पण मजा येत असेल. ते टीव्ही चालू असतो म्हटल्याप्रमाणे, कधी कधी टॅब चालू असतात किंवा फोन म्हटल्याप्रमाणे लॅपटॉप चालू असतात. फोन जर आपण बघितलं गेलं तर आपण हा विषय मगाशी बोललो की फोन द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे किंवा व्हिडिओ कॉल्स करायला पाहिजे की नाही. अगेन जर तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचा असेल तर बॅक साईडवरून कॅमेरा आहे, पण बाळाने कुठल्याही स्क्रीनमध्ये न बघ. तुम्ही आजी आजोबांना दाखवा काय बाळ करताय, बाळाला नका दाखवा आजी आजोबा. बाळाला काय दिसणार, काय कळणार आहे. सो पहिले 3-4 महिने तर त्यांची ती विजन फिक्स होईपर्यंत तसंही काही कळत नसतं. सो इट डझंट हेल्प. आणि त्यांच्यानंतर जर ज्या दिलं तर ते त्यांच्याकडे ॲडिक्टेड होतात. सो बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक इज ओके, दॅट कॅन बी हेल्पफुल. परत कंटेंट काय आहे, किती व्हॉईस आहे, ह्या सगळ्या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहे. पण डायरेक्ट स्क्रीन टाईम अवॉइड केला पाहिजे. डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये साधारणतः जेव्हा रांगायला लागतो, मग त्याला रांगतोय तर मग त्याला आपण वॉकर आणून देतो, असं तो सगळीकडे जाणारा. तर वॉकर रेकमेंडेड आहे का? वॉकर हा सगळ्यात कॉमनली गिफ्टेड हे असं आयटम असतो पहिल्या वाढदिवसाला किंवा त्याच्या आधीच देतो. किंवा भरपूर पेरेंट्स जे येतात ते म्हणतात की बाळ चालायला लागलं आणि विचारतो 7-8 महिन्यातच आहे ना, एवढं लवकर कसं काय चालायला लागलं? हो चालतं ना वॉकरमध्ये, सगळीकडे चालतो. पण ते जे चालणं असतं ते फिजिओलॉजिकल नसतं. नॉर्मली आपण ज्यावेळेस चालायला लागतो तर कसं, म्हणजे काय डेव्हलपमेंट असते डिस्कस केल्याप्रमाणे, नेक कंट्रोल म्हणजे साईड रोलिंग ओव्हर, सिटिंग विथ सपोर्ट, सिटिंग विदाऊट सपोर्ट, क्रॉलिंग म्हणजे क्रीपिंग, क्रॉलिंग, मग पुल टू स्टँड म्हणजे कुठल्या तरी गोष्टींना पकडून उभं राहणं, इंडिपेंडेंटली उभं राहणं आणि मग चालणं. ही फेजेस ऑफ डेव्हलपमेंट असतात ना. आता तुम्ही ज्यावेळेस वॉकर इंट्रोड्यूस करताय, तुम्ही ह्या जे नॅचरल प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट आहे त्याला कट करताय आणि त्याला डायरेक्टली बाळाला तुम्ही वॉकरमध्ये टाकताय. आणि तुम्ही बघाल तर भरपूरदा वॉकरमध्ये बाळांचे पाय पण खालती पोचतात, पण ते असे करतात. सो ते टो वॉकिंग करतात आणि ते टो वॉकिंगमुळे त्यांची गेट हॅम्पर होते. सो जी पण मुलांना वॉकर्स खूप लवकर इंट्रोड्यूस केलेले आहे त्यांच्या गेटमध्ये एक प्रॉब्लेम येतो. गेटमध्ये म्हणजे चालण्याची पद्धत जी असते, तर तुम्ही बघाल की चालण्याची पद्धत त्यांची म्हणजे स्ट्रेट नसते किंवा त्यांची हे डक वॉक होतं, टो वॉकिंग होण्याची शक्यता असते. अमेरिकन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स ॲज वेल एज WHO ह्यांनी तर कम्प्लीट बॅन आणला आहे. वॉकर्स सेलसाठी पण बॅन आणला आहे की ते द्यायलाच नाही पाहिजे. जर तुम्हाला वापरायचंच असेल, कधी कोणाला रिकमेंडच करायचं असेल, तर ते जे ट्रायपॉडवाले असतात ना, ते आधीच्या काळी लहानपणी लाकडी असायचे, त्याच्यामध्ये 3 चाकी असतात किंवा जास्त फक्त समोरचे असतात. ॲक्च्युली बाळ उभं राहतं आणि मग त्याच्यावर पुश करतं. सो इट इज लाईक स्टील द चाइल्ड इज स्टँडिंग अँड पुटिंग, म्हणजे पूर्ण वेट बेअरिंग जी आहे ती आलेली आहे. सो त्याच्यामध्ये तुम्ही जसं नॉर्मली आपण असं करून चालायला लागला ना की हिप्सची मुवमेंट तेवढी नीट होत नाही. सो त्यामुळे वॉकर तर डेफिनेटली नॉट रिकमेंडेड. वॉकर्समुळे भरपूर ॲक्सिडेंट्स पण होतात, कारण का कंट्रोल नसतो. इकडून ते कुठल्याही स्पीडमध्ये ते जाऊन जातात आणि टॉपल होतात, पडण्याचे चान्सेस जास्त असतात. सो ह्या कारणांमुळे वॉकर जेवढं तुम्ही अवॉइड करू शकता तेवढं केलेलं बेटर आहे. आणि वापरायचाच असेल तर तो ट्रायपॉडवाला जो पुशवाला जो असतो तो वाला वापरायला पाहिजे. सो आत्ता उन्हाळा आहे आणि आता थोड्या दिवसात पावसाळा येईल आणि साधारणतः त्या काळात लहान मुलं खूप आजारी पडतात. मग जनरली आपण आजारी पडलो, सर्दी पडसं झालं की अँटीबायोटिक्स आपल्या रेस्क्यूला येतं. मग लहान मुलांना अँटीबायोटिक्स म्हणजे एस्पेशली जे अगदी लहान आहेत त्यांना अँटीबायोटिक्स अलाउड आहेत का, कधी द्यावीत का देऊच नाहीत? आपल्याकडे ज्या प्रकारे अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो
अनफॉर्च्युनेटली त्याच्यामुळे इतकं अँटीबायोटिक रेझिस्टन्स डेव्हलप व्हायला लागला आहे की मला भीती आहे की येणाऱ्या जनरेशनसाठी आपण हायर अँड हायर अँटीबायोटिक वापरले जातात आहे. भरपूरदा पेशंट जे ICUमध्ये ॲडमिट होतात त्यांच्यामध्ये आम्हाला बेसिक अँटीबायोटिकनी पण फरक पडत नाही आणि देन वी हॅव टू यूज हायर अँटीबायोटिक. सो हे सगळं तर डेफिनेटली कमी व्हायला पाहिजे. 1-2 दिवसाचा ताप नॉर्मल व्हायरल इन्फेक्शन असू शकतो. सर्दी खोकला हा नॉर्मल व्हायरल इन्फेक्शन असू शकतं. त्याच्या बियॉन्ड गेलं जसं तुम्ही म्हणाला की कधी आपण हे करायला पाहिजे. सो लेट्स से ह्या सर्दी खोकल्याबरोबर दुसरे काही सिम्टम्स आहे की बाळाचं ब्रीदिंग फास्ट वाटतं आहे, की बाळाला म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आम्ही क्लिनिकली चेक करतो त्याच्यामध्ये काही न्यू सिम्टम्स आम्हाला वाटतात आहे. 4 दिवस झाले 5 दिवस झाले बाळाचा ताप काही जात नाही आहे, बाळाला डल वाटतं आहे, लिथार्जिक वाटतं आहे. त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन करून मग अँटीबायोटिक जस्टिफाईड आहेत. पण बिना इन्व्हेस्टिगेशन केलेले अँटीबायोटिक यूज इन कमिंग इयर्स इज गोइंग टू कॉज लॉट ऑफ अँटीबायोटिक रेझिस्टन्स. आणि तुम्हाला अल्टिमेटली सुपर बग होऊ शकतो. डेफिनेटली ते तर आहेच, खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणजे माझी मुलं आता 10 वर्षाची आहेत, पण म्हणजे आय प्राऊडली से दॅट आजपर्यंत त्यांना मी म्हणजे बिईंग अ पिडॅट्रिशियन, बिईंग अ न्यूनेटॉलॉजिस्ट, आय हॅव नॉट गिवन देम अँटीबायोटिक. सो आणि तेच मी माझ्या पेशंट्सना पण पहिलेच आलं की आपल्याकडे काय असतं, द मोमेंट पेशंट आला की एक अँटीबायोटिक, एक मल्टीविटॅमिन, एक अँटॅसिड, हे प्रिस्क्रिप्शन मेडिसिन्सचा मार किंवा मेडिसिन्सचा वापर हा खूप जास्त केला जातो. लहान बाळांमध्ये जेवढी कमी औषधं वापराल तेवढं बेटर आहे. म्हणजे मी माझ्या एक टॅगलाईन आहे, मी नॉर्मली सगळ्या न्यूबॉर्न बेबीजच्या पेरेंट्सना पण वापरतो किंवा फर्स्ट इयरच्या पेरेंट्सना पण वापरतो. लेसर द मेडिसिन बेटर द फ्युचर. सो दॅट इज वॉट आय कीप टेलिंग एव्हरीवन. येस, थँक्यू सो मच सर. म्हणजे खूपच इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन झालं. म्हणजे मला तसा बाळांचा काही लांबपर्यंत संबंध नाही, पण मला इंटरेस्टिंग वाटलं आणि मजा आली ह्या सगळ्या कॉन्व्हर्सेशनमध्ये. थँक्यू सो मच. म्हणजे म्हणजे माय प्लेजर ऑर लाईक माय ऑनर टू बी ओव्हर हिअर. तुमच्या म्हणजे क्वेश्चन्सला मी आन्सर करणं हे माझ्यासाठी खूपच मजा आली आणि खूप गरजेचं आहे. आणि ते अगेन ओंकार म्हणाला तसं न्यू पेरेंट्सना एक थोडी अँझायटी असते, ती अँझायटी कमी करणारा हे आहे एपिसोड आहे. येस, आय एम शुअर. आणि नवीन पालकांना यातनं काही नक्कीच. मदत झाली असेल शार्दूलसारख्या. आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. अमुक तमुकला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. धन्यवाद. लोभ लोभ असावा.